रसिको हो नमस्कार. नटराज क्रिएशन आयोजित दालन कलानुभवांचे या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात मी सायली पेशवे देशपांडे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. दालन कलानुभवांचे म्हणजेच एक असं दालन ज्यात असेल गप्पांच्या माध्यमातून उलगडणारा प्रवास, एक अशी मैफिल जी असेल शब्दांची, गाण्यांची, अनुभवांची आणि गप्पांची. तर आजच्या या मैफिलीत आपण संवाद साधणार आहोत नागपूर येथील युवा लेखक, वाचक आणि फ्रीलान्सर ज्याला आपण म्हणू असा माझा मित्र सर्वेश फडणवीस याच्याशी. सर्वेश, आजच्या कार्यक्रमात तुझं मनपूर्वक खूप खूप स्वागत. धन्यवाद सायली. माझा आवाज येतोय ना? हो हो, येतोय. अच्छा, ऍक्च्युली लाईट कमी येईल कारण की आता तिथली लाईट गेलेली आहे. बर, होपफुली लवकर येईल. येस, चालेल. तर सगळ्यात आधी तशी औपचारिकता असते की आपण पाहुण्यांचा किंवा अतिथींचा परिचय करून देतो, पण मला असं वाटतं की या कार्यक्रमात अशी गरज नाही आहे आज, कारण सर्वेशचं नाम ही काफी आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण ज्या पद्धतीने त्याचं लेखन, वाचन आणि एकंदरीत सगळ्याच गोष्टींमध्ये त्याचा जो एक हातखंडा आहे, खरं तर त्याच्याबद्दल हेच म्हणणं योग्य ठरेल की अष्टपैलू व्यक्तिमत्व असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या नावांनी तुला दडपण येत असेल, स्वाभाविक आहे, पण तरीसुद्धा तुझ्याशी गप्पाच माराव्या असं वाटतं आहे. कुठलाही विषय नको, पण त्यातल्या त्यात जे आत्ता सध्या आपण बघतो आहे की गेले 2 वर्ष आपण घरीच आहोत सगळेजणं, तर अशा याच्यामध्ये आपण वाचनाशी जास्त कनेक्ट झालेलो आपल्याला दिसत आहे. कारण बरेच जणांचा अनुभव असा आहे की आम्हाला स्वतःचा असा वेळ आत्तापर्यंत मिळत नव्हता, पण या गोष्टीमुळे आम्हाला स्वतःचा असा वेळ मिळायला लागला आहे. आमचे छंद, आमच्या आवडीनिवडी आम्हाला जोपासायला वेळ मिळालेला आहे. तर तीच आवड आणि त्या सगळ्या गोष्टी तू फेसबुकच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवत असतोस. मग तुझ्या वेगवेगळ्या लेखमाला असू दे किंवा एखाद्या विषयावरचं सखोल एखादा लेख असू दे. तर आपला आजचा मुख्यतः विषय गप्पांचा असेल, तो म्हणजे सोशल मीडिया आणि आपण, की सध्या परिस्थितीत आपल्यासारख्या युवक युवतींनी काय करायला हवं आणि काय करायला नको. तर अशा थीमवर आपण आज चर्चा किंवा गप्पा करणार आहोत. तर सगळ्यात आधी मला तुला विचारायला आवडेल की जसं आपण म्हणतो की एखादा व्यक्ती लिहिता आहे किंवा त्याला लिखाण आवडतं, तर लिखाण म्हटलं की सगळ्यात आधी वाचन तुमचं किती आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. तर जेव्हा आपण कुठली गोष्ट लिहितो त्याचा अर्थ आपल्याला ते आत्मसात झालं पाहिजे आणि आपल्याला त्यातला मुख्य गोष्टी काढून त्या नीट लिहिता आल्या पाहिजे. तर सगळ्यात आधी वाचनाकडे मी जाईल. तर वाचन नेमकं कसं असलं पाहिजे असं तुला वाटतं? छान प्रश्न विचारला सायली. सगळ्यात पहिले मनापासून धन्यवाद तुझं विशेष आणि दिगंबरचं पण, कारण की त्यांनी इतकं छान यूथसाठी प्लॅटफॉर्म सुरू केलंय आणि त्याच्यामध्ये माझे अनेक मित्र येऊन गेले. त्याच्यामध्ये अक्षय होता पहिला. हो, ते स्वतः मी सेशन अटेंड केलं होतं आणि ते पण खूप छान रंगलं होतं. त्याच्यानंतर ऋषिकेश आला होता, ऋषिकेश कांबेरकर, तो पण खूप छान वाजवतो. त्याच्यानंतर मागच्या सेशनमध्ये प्राचीताई होती, ती पण एक चांगलं काम करते आणि त्या विचारधारेमध्ये आता आज तुम्ही मला संधी दिली त्याच्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद. त्याच्यानंतर माझ्या ऐकायला आलेले सगळे मित्र, ऑलमोस्ट मित्रच आहेत सगळे. त्याच्यानंतर शुभाताई दिसतात आहे मला. हो, मला ज्यांनी याच्यामध्ये गीता वर्गामध्ये गीता शिकवली अशा रीताताई पण आज नोएडाहून आपल्यासोबत आहे, वा, मेंबर्स आहेत आणि सगळे मित्रमैत्रिणी, त्यांचं पण खूप स्वागत आणि धन्यवाद. मला खूप छान वाटतं ऍक्च्युली. आपण याला गेट टुगेदरच म्हणू. येस, व्हर्च्युअल गेट टुगेदर म्हणू शकतो आपण याला. येस, ऑनलाईन व्हर्च्युअल गेट टुगेदर. कारण की मी खूप लहान आहे आणि अजून तर पुष्कळ पुढे जायचंय, पण ठीक आहे, मला आवडेल थोडंसं काही शेअर करायला. तर तू जो मला प्रश्न विचारलास की काय वाचलं पाहिजे, तर मी असं सांगेल की वाचन हे चौफेर असावं. मिळेल ते वाचलं पाहिजे असं माझं एक म्हणणं आहे. आणि वाचनाची आवड असं म्हणशील तर होती आणि त्याच्यातूनच कुठेतरी म्हणतो ना आपण खाल्ल्यानंतर ओठायचं, तशासारखं आहे. आणि माझं सुरुवात मला अजूनही आठवतं, 5 ऑगस्ट 2018ला मी पहिल्यांदा एक मैत्री दिनावरती एक लेख लिहिला होता, जो तरुण भारतामध्ये एक रविवारचं कॉलम चालतं पत्रांचं, आजची पत्रेमध्ये. हो, त्याच्यामध्ये तो आला होता आणि
मी अनुभव घेतलाय की कुठलाही पहिलं आर्टिकल ज्यावेळेला आपलं येतं तो एक आनंद वेगळा असतो. आणि हल्ली तर सोशल मीडियामुळे काय आहे की आपण ते लवकर लगेच पोहोचवू शकतो. तर तो 5 ऑगस्ट 2018 माझा पहिला आर्टिकल आला. त्यात तो वाचूनच तरुण भारताकडनं मला विचारणा झाली की तुम्ही असं असं एक युथ कट्टा नावाने एक पुरवणी चालते दर गुरुवारी, तर तुम्ही लिहाल का? म्हटलं ठीक आहे लिहू. त्यानिमित्ताने एक सराव होईल म्हणून म्हटलं लिहूया. आणि माझा प्रॉब्लेम असा आहे की मला मोठे लिहिता येत नाही, अजूनही नाही. म्हणजे मला मला एक असा प्रॉब्लेम आहे की लोक म्हणतात झालं कन्फ्युज, म्हणलं हो. शब्द मर्यादा वगैरे तर काहीच नाही, पण मोठं लिहिता नाही येत. तर ते म्हणाले ठीक आहे चालेल. तर ते तिथून सुरुवात झाली. मी 1.5 वर्ष जवळपास मग त्याच्यानंतर त्याला ते कॉलम चालवलं. आणि मग नंतर आता मागच्या वर्षी कोविडमुळे पुरवणी संख्या म्हणजे पेपरचे पानं कमी झाले, त्याच्यामध्ये मग आमची पुरवणी पण बंद झाली. असं एकंदर तिथे सुरुवात झाली. आणि मग त्याच्यानंतर सोशल मीडिया हे इतकं चांगलं टूल आपल्याला मिळालं, त्याच्यावरती परत सुरुवात केली. पण वाचन म्हणशील तर जे मिळेल ते चांगलं चांगलं वाचायचं. मी काही चांगले पुस्तकं सजेस्ट करीन की मला जे पर्सनली आवडले हं. ते म्हणजे टाटा अँड गिरीश कुबेरांचं अप्रतिम पुस्तक आहे. थोडंसं मोठं आहे, थोडंसं महागही आहे, पण मी सजेस्ट करीन तर टाटायन वाचा. तर बरीच विवेकानंदांची पुस्तकं आहे. रामकृष्ण मठामध्ये अनेक पुस्तकं ती अगदी 10-20 रुपयाला अशी मिळतात. तर एक कधी पण मठात जायचं होतं 2-3 पुस्तकं घेऊन यायचो आणि मग तिथून ती आवड निर्माण झाली. आणि ऑलमोस्ट सगळेजण विवेकानंद वाचतात. विवेकानंद वाचलं पाहिजे या मताशी मी कन्क्लूड आहे. आणि त्याच्याने वा, लाईट आलेले आहेत. लगेच लगेच येस. सो तशी सुरुवात झाली. आणि लिहितोय, आनंदासाठी लिहितोय. आणि स्वतःला बांधून घेतलं नाही कशातही लिखाणामध्ये अजून. आणि वेळोवेळी मला अनेकांचं मार्गदर्शन मिळतं. आता एक मार्गदर्शिका माझ्या शुभाताई पण आहेत, मिळत राहतं. एक मला सांगायला आवडेल की ज्या वेळेला मी लिहायला लागलो तर त्यावेळेला माझा एक मित्र आहे नितीन कळंबे, ज्याचा मला उल्लेख करायला डेफिनेटली आवडेल. तर त्याला मी माझा आर्टिकल पाठवायचो व्हॉट्सअपवरती आणि त्याला सांगायचो अरे बघ कसं झालंय, काय कुठे काही चुका किंवा शब्दांचं काही असं हे. तर त्यांनी मला सांगितलं होतं तो खूप छान लिहितो. म्हणजे मी सजेस्ट करेन की तुम्हाला जर का चांगलं वाचायचं इच्छा असेल, हं. सध्या तो कमी लिहित आहे कारण, पण त्याच्या टाइमलाईन वरती बऱ्याच छान छान गोष्टी वाचण्यासारख्या आहेत. तर त्याला मी पाठवायचो आणि मग तो मला सांगायचा की तुला मी 2-3 लेख एडिट करून देईन, पण नंतर तुझं तुला करायचं आहे. तर तसंच मी आता करतोय. ती सुरुवात झाली. ओके. आणि आता तुझं असं जसं तू म्हटलं की तू स्वतःला असं बांधून घेतलेलं नाही आहेस, म्हणजे हा जॉनर माझा किंवा मी कथाच लिहेल बा, मी कविता लिहेल, असं काही नाही आहे. जसं वाचन चौफेर असलं पाहिजे तसं मला असं वाटतं तुझं असंही म्हणणं असेल की लिखाण पण आपलं सगळ्या विषयांवर हवं. थोडं थोडं का होईना आपल्याला सगळ्या विषयांवर लिहिता यायला हवं. तर आता इतक्या सगळ्या वेगवेगळ्या विषयांवर तू लिहितोस, म्हणजे आता उल्लेख करायचा झाला तर आयुष्य जगणारी माणसं ह्या टायटलखाली जो आपण एक मिळून कार्यक्रम केला होता त्याचा मुळात विषय वेगळा होता. त्याच्यानंतर मध्यंतरी तू वेगवेगळ्या लेखक म्हणा किंवा गायकांवर पण एक सिरीज केली होती, तेच आयुष्य जगणारी माणसं ह्याच नावाखाली. तो एक वेगळा विषय झाला. आकाशवाणीत जो कार्यक्रम केला तो एक वेगळ्या विषयाचा होता. त्याच्या व्यतिरिक्त आत्ता सध्या तू नवीन नवीन मराठी पाऊल पडते पुढे या नावाने एक नवीन सिरीज लिहितो आहेस पुढे उद्योजकांसाठी. पडलेलं मराठी पाऊल. पुढे पडलेलं मराठी पाऊल, येस. तर ही एक सिरीज लिहितो आहेस. तर एवढ्या सगळ्या लोकांची जेव्हा तू बोललास त्यावेळेला आता इतक्या लोकांनी इतक्या गोष्टी सांगितल्यात, भरपूर लोकांचा इतक्या वर्षांचा अनुभव असतो, पण त्यांनी सांगितलेलं किंवा कुठली एखादी गोष्ट, जसं तू आता पुस्तकाचा उल्लेख केला की टाटायन हे तू पुस्तक वाचलं आणि मला असं वाटतं की त्याचं एक रसग्रहण तू लिहिलं होतंस, पोस्ट केलं होतंस. तर एवढ्या मोठ्या पुस्तकातनं नेमकं कसं लिहायचं याच्यासाठी काय तू सांगशील आम्हाला? माझा अनुभव असा सांगेल की जसं शुभाताईंचं त्या तिघीचं पुस्तक होतं. हो. शुभाताईंचं पुस्तक मी वाचलं होतं. आणि खरं तर माझं पुस्तक आधी झालं आणि नंतर शुभाताईंची भेट झाली. आणि आता मैत्री पण आहे आणि वेगवेगळं मार्गदर्शन पण करत असतात. सो ते पुस्तक वाचल्यानंतर ते पुस्तक अप्रतिम आहे. म्हणजे त्यांनी खूपच सुंदर लिहिलं आहे. हो. आणि मग मला असं वाटलं की माझ्या बहिणींना ते एका भाऊबीजेला आपण गिफ्ट म्हणून द्यायला काही हरकत नाही. सो ते लिहिलं. आणि जेव्हा मी पुस्तक वाचायला घेतो, ज्या वेळेला एखादा पॅरेग्राफ मला आवडतो तर मी त्याचा फोटो काढून ठेवतो, कारण की ते नंतर मला लक्षात असावं. तर त्याच्यामुळे तिथून सुरुवात होते. आणि जिस्ट म्हणशील तर पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येतं आणि जे काय आठवतं ते मी मांडतो. फ्रँकली स्पीकिंग, शब्द संपदा वगैरे अशी चूक नाही.
रोजच्या वापरातले शब्द असतात त्याच्यामुळे. पण काही पुस्तकांचं शब्द संपदा इतकी सुंदर असते की आता मला एक इन्सिडेंट त्यानिमित्ताने शेअर करावा असं वाटेल. नक्कीच. हा, माझ्या टाइमलाईन मध्ये एक रेखा चौरे नावाच्या गृहिणी आहेत, ते बेसिकली खूप छान लिहितात. हं, तो त्या असतात लाड कारंज्या. आणि त्यांचा अनुभव असा होता की त्यांनी मला एक पुस्तक पाठवलं. पुस्तक पाठवल्यानंतर मी ते वाचायला घेतलं. ते होतं लता मंगेशकरांवरती. आता लता मंगेशकरांवरती इतकं काही माहिती आपल्याला माहिती नाही, फक्त गाणं आणि या गोष्टी. सो मी म्हटलं की वाचायला घेतलं. ते वाचायला घेतलं तर अक्षरशः 200 पेजेस मी मॅक्स टू मॅक्स 5-6 तासात संपवले. दिवसभरात ते संपलं विकेंडला. आणि त्यांना म्हटलं की तुम्ही इतकं सुंदर पुस्तक केलं आणि प्रत्यक्ष तुम्हाला लताबाईंचा सहवास लाभला, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही माझ्या टाइमलाईन मध्ये होता हे मला माहिती नव्हतं. पण त्यांचा तो अनुभव वाचला आणि त्यांची एकंदर पुस्तकं वाचली तर ते मला खूप आवडलं. तर अशी काही पुस्तकं आहेत की त्याच्यातून त्या लोकांशी जुळत गेलो. एक इन्सिडेंट मला आवडेल की मी शोध नव्या भारताचं पुस्तक वाचत होतो. रघुनाथ माशेलकरांचं पुस्तक आहे हं, ते. आता इंग्लिश ते बेसिकली पूर्ण इंग्लिश पुस्तक आहे आणि त्याचा मराठी भावानुवाद खूप सुंदर केलेला आहे. सो ते पुस्तक मी वाचलं, त्याचं समरी लिहिली आणि ती पोस्ट केली. आता रघुनाथ माशेलकर इतकं मोठं व्यक्तिमत्व, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं वगैरे. पण मी खरं सांगतो की सोशल मीडियाने खूप चांगली माणसं जमवली आणि असं म्हणता येईल की तो कनेक्ट जो आहे तो इतका सहज होतो. सो लिहिलं आणि त्याच्यानंतर आहे एक जण, त्यांनी मला रघुनाथ माशेलकरांचा नंबर शेअर केला आणि ते म्हणाले की तू पाठव. म्हणलं कसं काय पाठवायचं वगैरे. आणि ही मोठी मंडळी खरं सांगतो ही सोशल मीडियाच्या पूर्ण अगेन्स्ट आहे, म्हणजे हो, आउट ऑफ ट्रॅक आहे. काही लोक बरोबर. सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह नाहीत. सो मग ब्लॉगची संकल्पना त्याच्यातून आली. मग माझा ब्लॉग मी सुरू केला, कारण की एवढ्या मोठ्या माणसाला पाठवायचं तर नुसतं हे नाही ना. मी त्यांना म्हटलं असं असं लिहिलं आहे आणि त्याच्यावरनं मग त्यांनी मला छान समरी पाठवली की तू जे लिहिलंस ते त्या पुस्तकातला एकदम जिस्ट आणि इट्स लाईक कोहिनूर की तू त्याच्यातून बरोबर उचललं आणि तू ते टाकलं. दॅट विल बी मेड माय डे. आणि खूप छान वाटलं होतं. असा दुसरा अनुभव होता सुधा मूर्तींचा. सुधा मूर्तींचा मी लेख लिहिला आणि तो मी त्यांना पाठवला. ऍक्च्युली त्या इंग्लिशात वाचतात हं, आणि माझ्या टाइमलाईन मध्ये लीना सोहनी ज्या सुधा मूर्तींच्या पुस्तकांचा अनुवाद करतात. तर त्यांनी विचारलं मी त्यांना की म्हटलं असं असं मी लिहिलं आहे, मला त्यांना ते पाठवायचं आहे. तर त्या म्हणाला एक काम करा, मूर्ती मॅडमला मेल करा. त्यांनी मला मेल आयडी दिला आणि म्हणे पाठवून द्या. फक्त त्या इंग्लिश वाचतात. हं. आता इंग्लिश वाचतात म्हटल्यानंतर इंग्लिश त्याला ट्रान्सलेशन करायचं आलं. इंग्लिश ट्रान्सलेशन केलं आणि त्याच्यानंतर मग तो त्यांना पाठवला. आता पाठवल्यानंतर साहजिक असतं की इतक्या मोठ्या व्यक्तीचा मेलचा रिप्लाय वगैरे येणं म्हणजे विषयच नाही, म्हणजे आपण विचारही नाही करू बरोबर. शकत. नेक्स्ट डे सकाळी 9 वाजता जेव्हा उठल्यावर मी सहज मेल चेक केला तर एकदम मेल आली. मी स्क्रीनशॉट घेतला आणि पहिलं यांना पाठवला, लीनाताईंना. म्हटलं असं असं मेल आला. अरे वा म्हणे, मूर्ती मॅडमने मेलचा रिप्लाय केला. म्हटलं कसं काय. त्यामुळे मग खाली सुधा मूर्ती लिहिलाय आणि मग त्यांनी सांगितलं की जर का सेक्रेटरीने वाचला तर खाली लीना लिहिते आणि मॅडमनी स्वतः मेल वाचला तर तो त्या चांगला स्वतःच्या असतो. नावाने लिहितात. येस. त्या स्वतःच्या नावाने लिहितात. आणि ऍक्च्युअली पॅन्डेमिकमुळे ती भेट माझी हुकली. नाही तर लास्ट इयर माझी खरं सांगायचं तर मूर्ती मॅडमशी भेट ठरलेली होती एप्रिलमध्ये. पण कोविड हो. हा सगळा घात करणार आहे आणि खूप बेकार आहे तो दिवस, नको आठवायला आता असं. सो ओके. अशी ती सुरुवात आहे आणि सुरुवात. बरं, आता आपण जो आजचा विषय घेतो आहे सोशल मीडियाचा, कारण सध्या सगळे घरी आहेत त्याच्यामुळे पेपरमध्ये जरी यायला एखादी गोष्ट वेळ लागत असला तरी सध्या परिस्थितीत इथे लिहिलं आणि इथे पोस्ट केलं असं इन्स्टंट सध्या चाललेलं आहे. तर जेव्हा आपण सोशल मीडियावर लिहित असतो कुठली पण गोष्ट असो, एखाद्या पुस्तकाबद्दल असो किंवा आपला स्वतःचा काही अनुभव असो, आपण बरेच बघतो की बरेच जण वेगवेगळं काय काय नवीन नवीन रोज पोस्ट करत असतात. तर याच्यामध्ये मोजकं आणि नेमकं हे असणं गरजेचं आहे. कारण आपण बरेचदा बघतो की भरपूर जणांच्या ज्या पोस्ट असतात त्या खूप लांबलचक असतात आणि आपल्यासारखे काय सगळेच जण स्क्रोल करून पुढे जातात, त्याच्यामुळे ते इतकं वाचत नाही. पण आपलं वाचनीय असावं आणि ते नेमकं आणि मोजकं कसं असावं याच्यासाठी काय आपण सांभाळलं पाहिजे, म्हणजे जे तू करतोस. आज आम्हाला तुझ्याकडनं तुझ्या सगळ्या सिक्रेट खजिने उघडायचे आहेत असं म्हटलं तरी चालेल. विल ट्राय. कसं सांगू. ओके. लिहायला घेतो आणि मला बरेच लोक विचारतात, हल्ली ते विचारतात हं, की तुम्ही कसं टाईप करता. मी म्हटलं नॉर्मल डॉकमध्ये टाईप करतो. स्पीड म्हटलं सवय आहे की आता सवय होऊन गेली आहे की कीपॅड वरती पटापट ते टाईप होतं. सो
तिथून सुरुवात होते. डॉकमध्ये मी टाईप करायला घेतो, पण मी वर्ड काउंट बघत असतो मध्ये मध्ये. हं, कारण हल्ली काय झालंय ना, व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियामध्ये लोक मोठं वाचत नाही. हं. लोकांना मोठं नको आहे. लोक काय करतात, स्टार्टिंग आणि एंडिंग येस. मधलं वाचत नाही. त्याच्यावरनं ज्यांना खरंच कमेंट करायची येतात. इट्स माय पर्सनल, माझा अनुभव आहे तो. तर त्याच्यामुळे मी अगेन्स्ट असं आहे की मोठं नको लिहायला. कारण काही लोक खरंच छान लिहितात मोठं, डेफिनेटली मी असं कोणावरती हे करणार नाही. पण काय होतंय ना, हल्ली इतकं फास्ट सगळं झालेलं आहे आणि ही लाईफ याच्या पलीकडच्या दुनियेत लोक सध्या तरी नाहीच आहे. सो कमी लिहिताना तुम्ही लक्ष ठेवून लिहा, शब्द मर्यादा ठेवून लिहा आणि जे पोहोचवायचं आहे ना, तो जिस्ट जर का तुम्ही लोकांना अप टू दिला हं. तर तो होतो. याच्यात मला एक आवडेल की विवेकजी म्हणजे विवेक घळसासी ते त्यांच्या प्रवचनामध्ये नेहमी म्हणतात की मितुले आणि साच, म्हणजे माऊलींचे शब्द आहे ते, मितुले आणि साच म्हणजे कमी मोजकं. हं. तर ते लिहिताना कुठेतरी सबकॉन्शियस माइंड मध्ये असतं की कमी आणि मोजकं लिहायचं आणि अप टू मार्क लिहायचं. मग ती सुरुवात होते. मध्ये सगळं जे असतं म्हणजे मीठ मसाला वगैरे ते असतं आणि शेवटी पान खाऊन बाहेर निघालं असं सारखं ते एक असतं. तो ती सुरुवात होते. तर तसं एक लिहिण्याचा प्रयत्न असतो. ओके. आणि तू आत्तापर्यंत जितके सिरीज लिहिल्या, प्रत्येक सिरीज वेगवेगळ्या विषयांवरच्या होत्या. सो आम्हाला म्हणजे आज बरेच जण असे आहेत, म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे, पण तरीसुद्धा कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे, म्हणजे आता प्रत्येक विषय वेगळा, प्रत्येक विषयातनं जे काही आपल्याला प्रेझेंट करायचं आहे ते पण आपल्याकडे जे काही मॅटर असतं तेही वेगळं असतं. पण एखादी गोष्ट आपल्याला रंगवून म्हणण्यापेक्षा ती मोजकी आणि व्यवस्थित पोचली पाहिजे. तर अशा तुझ्या सिरीज आहेत, म्हणजे मला स्वतःला जेन्युइनली जे जाणवतं ते की जी नावं आज तुझ्या माध्यमातून आमच्या समोर येतात आहे, कारण पितांबरी ही गोष्ट सगळ्यांच्या घरी असते. त्याच्यानंतर जयंती कठाळे हे नाव आम्हाला सगळ्यांना माहिती होतं. म्हणजे अशी भरपूर नावं, आता काल जे तू लिहिलं अंकुर सीड्सबद्दल, लहानपणापासून त्याची ॲडव्हर्टिजमेंट आपण बघत आलो आहे, पण त्याच्या मागे नेमकं कोण आहे हे इतकं निरखून बघावं किंवा त्याचा विचार करावा असं नाही आलं, पण ते तुझ्या माध्यमातून होतं आहे. सो सगळ्यात आधी त्याच्याबद्दल खूप खूप थँक्स. तर आता तुझ्या एकंदरीत ज्या सिरीज तू लिहिलेल्या आहेस त्या सिरीजबद्दल आम्हाला सांग की कुठल्या विषयाच्या आणि तू कधी कधी आणि कशा कशा सिरीज लिहिल्यास. ओके. लास्ट इयर लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन लागल्यानंतर आपणच आकाशवाणीमध्ये एक आयुष्य जगणारी हो. माणसं सिरीज चालवली होती. येस. ते कॉन्सेप्ट होती डोक्यामध्ये आणि आपण त्यामध्ये खूप छान छान लोकांचं घेतलं. मला उल्लेख करावा असं वाटेल तो म्हणजे सुमंत दादाचा, आज त्याची आठवण येते हो. आणि या निमित्ताने एक मी आठवण शेअर केली की सुमंत दादांनी माझ्या एका पोस्टवरती कमेंट केली होती की ही तुझी टाचणी आहे आणि ती टाचणी तू कायम जपून ठेव, म्हणजे माझी लेखणी. ही कमेंट म्हणजे तो स्क्रीनशॉट आजही माझ्याकडे आहे. बघितल्यानंतर ते आठवण येतं तर ते त्याच्यामध्ये असो. सो सुमंत दादाचा आपण इंटरव्ह्यू घेतला, त्याच्यानंतर उर्मिला क्षीरसागरांबद्दल सगळं बोलणं वगैरे झालं. सो ते कुठेतरी होतं आणि मग मी विचार केला की व्हाय नॉट आपण नागपूरच्या लोकांबद्दल का लिहायचं नाही, जी खरंच प्रसिद्धीच्या परांगमुख आहेत. आणि मग ती लिहिल्यानंतर त्याच्यात सुरुवात झाली. मग कोणाला घ्यायचं, कसं घ्यायचं, मग याच्यामध्ये काही लोकांशी डिस्कशन केलं की कोणाकोणाला लिहायला पाहिजे. मग अशी एक लिस्ट झाली. सुरुवात करताना आयुष्य जगणारी माणसं सुरू झाली आणि त्याचा एंड होताना 27 लोकांबद्दल लिहिला गेल्यानंतर ती 27 नक्षत्र नक्षत्र मला. येस. तर ते असं कुठे प्लॅनिंग नव्हतं की कसं लिहायचं, पण ती खरं सांगायचं तर आयुष्य जगणारी माणसं होती. त्याच्यातली या लॉकडाऊन मध्ये बरीच गेली, पण कुठेतरी समाधान आहे की त्या लोकांचा फोन आला होता, त्या लोकांना पण खूप छान वाटलं होतं की निदान आपल्याबद्दल कुठेतरी लिहिता, म्हणजे लोकांनी काहीतरी लिहिलं की त्याची एक दखल घेतल्या गेली. आणि मला कायम असं वाटतं की अरे तू लिही असं जर का आपण लोकांना सांगतो तर त्याच्यापेक्षा व्हाय नॉट आय, हे मला जाणवलं की म्हटलं यार ठीक आहे आपणच लिहू ना, काय हरकत आहे, शेवटी आपलीच माणसं आहे, होतील चुका, काही वेळेला चुका होतातही. मी पुढे सांगेल एकच छोटीशी चूक कालचीच झालेली. सो सुरुवात होते आणि तिथून सुरुवात झाली आयुष्य जगणारी माणसं. ही मी मार्च एप्रिल मे मध्ये लिहिली. त्याच्यानंतर एखाद महिन्याचा 1-2 महिन्याचा गॅप घेतला. मी एक स्वयंचं एक प्लॅटफॉर्म आहे जिथे खूप छान होतं, ज्याचे व्हिडिओज युट्यूब वरती होते. आता त्यांनी एक स्वतंत्र त्यांचं चॅनल काढलंय ज्याच्यावरती तुम्ही ते सबस्क्रिप्शन घेऊन ऐकू शकता. तर स्वयंचे व्हिडिओज मी खूप बघितले आणि त्याच्यातली बरीच मंडळी माझ्या फ्रेंड लिस्ट मध्ये होती. सो तिकडनं लक्षात आलं की अरे यांच्यावरती पण लिहायला पाहिजे. मग त्यांच्यावरती लिहिताना मी घेतलं ते म्हणजे अलौकिक नुहावे. सेम परत माऊलींची ओवी, मार्गाधारे वर्तावे विश्वमोहरे लावावे, अलौकिक अलौकिक नुहावे अनुभव. लोकांना. मग कॅची काहीतरी पाहिजे म्हणून मग ती अलौकिक नुहावे झाली. त्याच्यानंतर ती झाल्यानंतर मग परत 2-3 महिन्याचा काळ गेला. मग असंच मनात
ऍक्च्युली आपल्याकडे काय आहे ना, पद्मश्री दिल्या म्हणजे पद्म पुरस्कार दिले जातात, तेवढ्यापुरती आपण ठेवतो. पण कोणाचे तरी माईक ऑन आहे. हां. हा, तर ती पद्मश्री म्हणजे पद्म जे पुरस्कार मिळतात, तर त्यांच्यावरती काहीतरी लिहायचं असं एक रिसर्च सुरू झाला की काय ना, आपणच लिहायला काय हरकत आहे. त्यातल्या त्यात कसं होतं की मी आउट ऑफ मराठी जे होते, म्हणजे यांच्याबद्दल खरंच माहिती नाही राहत अशा लोकांबद्दल पद्मगौरव लिहिली. त्याच्यानंतर ही जी सिरीज होती ही लास्ट टाइम म्हणजे लास्ट इयरलाच लिहायची होती, उद्योगपतींची. बरेच आम्ही रिसर्च वगैरे केले, त्याच्यावरती काम करायचं होतं, पण मध्यंतरीच्या कोविडच्या काळात काही फॅमिली इश्यूज होते, तर त्याच्यामुळे ते होऊ शकलं नाही. मग म्हटलं की आता थोडंसं त्याच्यातून डिस्ट्रॅक्शन मिळायला पाहिजे, या दृष्टिकोनातून मी ही उद्योगपतींची जी होती मराठी उद्योजक हो. यांच्यावरती लिहायला सुरुवात केली. तो अनुभव खूप सुंदर आहे. एक लेखमालेतून एक एक वेगळे अनुभव येत गेले, त्याच्यातून खूप छान गोष्टी शिकायला मिळाल्या, लोकांशी कनेक्ट झाला, आणि कुठेतरी जाणवलं की सोशल मीडिया म्हणजे बिंग सोशल नाही, तर तुम्ही त्या लोकांशी कनेक्ट पण होऊ शकता. आज बरेच माझे मित्र जे आहेत त्यांना मी कधी भेटलेलो नाही, पण ते आज इथे जॉईन झालेले आहेत, ते माझे फक्त सोशल मीडियातले मित्र आहेत. कधीतरी आम्ही मेसेंजर व्हॉट्सअपवरती बोलत असतो, पण अशी कुठे वैयक्तिक भेट नाही. पण ती सोशल मीडियाची ताकद मला खूप जाणवते, आणि त्याच्यातून सुरुवात झाली. येस. आणि खरं तर मी मगाशी उल्लेख करायचा विसरली, पण आज 12 जून, आज पु ल देशपांडे यांचा स्मृतिदिन आहे. तर म्हणजे ज्यांचं वाचन आपण वाचत वाचत इतकं मोठं झालो, त्यांच्या स्मृतिदिनी आज तुझ्याशी आम्हाला गप्पा मारता येतात आहे. सो छान गोष्ट आहे ही. तर आता जसं तू म्हटलंस की इतक्या वेगवेगळ्या विषयांवरच्या सिरीज तू केल्यास, प्रत्येक व्यक्तीशी फोनवर का होईना, म्हणजे प्रत्यक्ष भेटीचा योग ज्यांच्याशी आला त्यांच्याशी ठीक, पण ज्यांच्याशी नाही आला, आता उद्योगपतींबद्दल जे येतो ते रिसेंटली लिहितोयस, तर अशा लोकांना जेव्हा आपण बोलतो, म्हणजे ज्याही माध्यमातून, फोनच्या माध्यमातून म्हणा किंवा अजून कुठल्या माध्यमातून, तेव्हा त्यांच्यातलं काय असं जाणवतं, म्हणजे प्रत्येकात काहीतरी गुण आहेतच. तर जसं आपण काल एक बोलता बोलता तू मला शेअर केलंस की वेळ आणि या सगळ्या गोष्टी, तर इतके मोठे, येस, इतक्या मोठ्या उद्योगपतींशी तू बोलत असतोस किंवा ज्या वेळेला तुझं या संबंधातनं बोलणं होतं, त्यावेळेला काय जाणवतं त्या लोकांमधलं विशेष म्हणजे? करेक्ट. ही जेव्हा म्हणजे यावेळेला मला सगळ्यात जास्त मदत झाली ती म्हणजे इंद्रनील चितळे, जो चितळे बंधूचा आता सध्याचा हे आहे म्हणजे MT आहे. सो त्यावेळेला की त्याच्याशी ओळख झाली, आम्ही इन्स्टावरती मित्र होतो, आणि मी सहज त्याला म्हटलं हाय हॅलो, सगळं बोलणं झालं, आणि त्याला सहज म्हटलं की मला असं लिहायचं आहे, मला हेल्प लागेल. म्हटलं आता तुला, तो इतक्या मोठ्या लेवलवरती असल्यामुळे आपल्याला सहज तिथपर्यंत पोहोचता येईल. इंद्रनीलनी मग मला बाकी लोकांचे कॉन्टॅक्ट दिले, आणि त्याच्यातून ती सुरुवात झाली लिहिण्याची. आणि एकेकाकडनं शिकण्यासारखं असं आहे की मी आता या 10 लोकांशी जे बोललो, 9 लोकांशी, 10वं आता माझं मंगळवारी येईलच. सो त्यांच्याकडनं एकच गोष्ट कळली, ती म्हणजे वेळ आणि दिलेला शब्द. वा. अक्षरशः मी खरं सांगतो की मला इंद्रनीलने दुपारी 2ची वेळ दिली होती, आणि मी म्हटलं नाही आपण वेळ नको चुकवायला, तर मी 1:59ला वेळ फोन लावला. तो म्हणाला यार सर्वेश ग्रेट, मला हेच आवडतं. हेच कन्सिस्टंटली मला 10 लोकांकडनं मिळालं. वीणा पाटलांशी मी 5:30 वाजता बोललो, सेम तेच. बोलणं नंतर किती वेळ झाला हा मुद्दा नव्हता, पण वेळ, दिलेला वेळ, या बाबतीत एक इन्सिडेंट शेअर करतो की ज्या वेळेला मला मंदार जोगळेकरांशी बोलायचं होतं. मंदार जोगळेकर म्हणजे बुकगंगाचे, त्यांची कॉन्सेप्ट आहे की ऑनलाईन बुक. तो त्यांच्याशी बोलायचं होतं, तर आमचं एकदा बोलणं झालं होतं. ते म्हणाले मी तुला नंतर फोन करतो. मग त्यांचं आमचं व्हॉट्सअपवरती बोलणं झालं. ते बोलले 8 वाजता तू फोन कर. मी म्हटलं की ठीक आहे करतो. 8 वाजता फोन केला. ते म्हणले 2 मिनिटं दे. म्हटलं ठीक आहे. मग ते 2 मिनिटं का घेतले, कारण की त्यांची मीटिंग सुरू होती. त्यांनी ती 7:58ला मीटिंग संपवली, पाणी पिण्यासाठी उठले आणि बॅक टू माझ्याशी बोलायला लागले. आणि त्यांनी मला सांगितलं की सर्वेश वेळ पाळली पाहिजे. मी माझ्या मीटिंगला सांगितलं की माझी दुसरी कमिटमेंट आहे, मला दुसरी मीटिंग आहे, सो आपण आता इथेच थांबूया. सो या प्रत्येकाकडनं एक गोष्ट शिकण्यासारखी होती, ती म्हणजे वेळ. आणि लक्षात आलं की मोठं होण्याचं पहिलं एक काय म्हणू जिस्ट म्हणजे त्यांच्याकडचं एक हे म्हणून गमक म्हणू शकतो आपण. येस, गमक, ते म्हणजे वेळ आणि शब्द. यस. आपण आता जसं आज 10 मिनिटं लेट झाला, सो ते मला आतून खूप वाटत होतं की अरे ठीक आहे, एनिवेज ओके चालतं. पण कुठेतरी ना आपण वेळ आणि शब्द हा पाळला ना, आपण सहज वरती जाऊ शकतो.
एक मला वाटतं कमेंट काहीतरी आलेली आहे. हो, गंधार गाणारे भंडारेंची आहे की पप्पा अम्मलजी जेव्हा तुझा लेख न्याहाळ त्यांनाचा फोटो त्यांना आवडला, ते नक्की कसं घडून आलं आणि त्यांना जेव्हा समजलं असेल तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती? खरं तर खूप सुंदर प्रश्न आहे हा, की जेव्हा आपलं लिखाण ज्या व्यक्तीबद्दल आपण लिहिलं त्या व्यक्तीपर्यंत ज्यावेळेला पोचतं, त्यावेळेला खूप वेगळा अनुभव असतो तो. करेक्ट आहे. कसं असतं ना, ही व्यक्तिचित्रणं लिहिताना माझा असा अनुभव होता, की Googleची मदत आणि ऑथेंटिक आर्टिकल, त्याच्यानंतर आपले जे हे आहेत, काय म्हणू त्याला, ज्या साइट्स आहेत गव्हर्नमेंटच्या वगैरे, तर त्याच्यावरनं मी सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आणि त्यांच्यावरती लिहायला घेतलं. लिहिताना असं कुठे नव्हतं, की याच्याबद्दलच लिहायचं, त्याच्याबद्दलच लिहायचं, असं काहीच नव्हतं. हं, तो पप्पा अमलचा माझा पहिला लेख होता आणि तो साप्ताहिक विवेकसाठी मी लिहिला. ऍक्च्युली ही माझी आधी फेसबुकवरती पब्लिश झालेली होती आणि विवेककडनं विचारणा आली की आम्ही घेऊ का. मी म्हटलं हो घ्या, काही हरकत नाही. तो ते लिहिलं. त्याच्यानंतर एक डोंबिवलीचे प्रमोद बापट म्हणून आहेत, हं. मला त्यांचं नावही लक्षात आहे कारण काही गोष्टी या तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्मरणात. काय येस. स्मरणात असतात, त्या कधीच तुम्ही विसरत नाही. सो ते काही कामानिमित्ताने गेले होते कोइंबतूरला. कोइंबतूरवर म्हणजे त्यांनी लेख वाचला होता आणि त्यांना कुठेतरी असं मनात होतं की आपण तिथपर्यंत जातोय तर काहीतरी किलोमीटर असेल तर आपण तिथे जाऊया. सो ते तिकडे गेले आणि त्यांनी मला तिथून फोन केला की सर्वेश फडणवीस बोलताय. म्हटलं हो. तर म्हणे मी असं असं बोलतोय आणि मी पप्पा यांच्या घरासमोर आहे, तुम्ही तुमचा मला व्हॉट्सअप नंबर देता का. मी त्यांना व्हॉट्सअप नंबर दिला आणि ठक्कन मला ते सगळं पाठवलं. कोविडचा काळ होता, आज वय वर्ष 107 पप्पा यांचं, त्या कोणाला भेटत नाही. तर त्यांना लेख दिला. त्या लेख आणि कसं होतं ना की तिथे लँग्वेज बॅरियर होता की हो. त्यांना कुठेच मराठीचा काही गंध नव्हता. पण प्रमोद काकांबरोबर त्यांचा एक ट्रान्सलेटर होता जो तिथलाच होता आणि ज्याला मराठी आणि हे येत होता. हं. त्यांनी आम्हाला थोडंसं समजावून सांगितलं की या लेखात असं असं लिहिलेलं कसं वगैरे. तर त्यांनी मला म्हटलं की अरे सर्वेश, त्यांनी असं पानावरनं असा हात फिरवला आणि खूप छान वाटलं. आणि जेव्हा ज्यांनी एडिट केला त्यालाही हॅट्स ऑफ आहे की विवेकचा एडिट पण खूप सुंदर झाला त्याच्यामध्ये. सो त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचा फोटो होता. नरेंद्र मोदी त्यावेळेला तिकडे प्रचार सभेला गेले होते, तर त्यांनी इच्छा दर्शवली की पप्पा अमल यांना भेटायचं. तर तिथे त्यांची भेट झाली. मूळ मुद्दा सांगायचा काय की इतकी मोठी व्यक्ती पंतप्रधानांना भेटते आणि त्याचा फोटो त्यांच्याकडे नसतो. आणि वा. त्यांनी पप्पा अमलनी त्यांना सांगितलं की मला हा फोटो पाहिजे. तर ते मला म्हणाले की सर्वेश तू फोटो पाठवू शकशील का. म्हटलं हो. म्हटलं हा फोटो मी मोदींच्याच टाइमलाईन वरनं घेतला, ट्विटवरनं. सो मी तो त्यांना पाठवतो. तो त्यांना पाठवला आणि मग त्यांनी लगेच तिथे प्रिंटआउट काढली, फोटो फ्रेम घेतली आणि तो त्यांना गिफ्ट म्हणून दिला. आणि त्यांनी मग फोन केला की अरे असं असं. दुसरी गंमत म्हणजे खरं तर पद्मगौरीचे खूप छान छान अनुभव येतात आहे. मला 2-3 तर सांगायला आवडतीलच. दुसरे आहेत एक पुण्याचे आहेत, त्यांचं नाव लक्षात येत नाही, वसंत काहीतरी आहे. सो त्यांनी काय केलं, त्यांनी माझा लेख वाचला आणि मी लिहिला होता नंदा प्रिस्ती म्हणून, हं. जे वयवर्ष 99 आहे आणि पद्मश्री त्यांना यावर्षी मिळाला. ते आपल्या गावामध्ये निशुल्क शिक्षण देतात आहे. तर त्यांची इच्छा होती की त्यांचं जे त्यांची जी शाळा आहे हं. तर त्या शाळेला आपण काही पुस्तकं द्यायची. बरं. त्या याच्यातून तर त्या याच्यातून त्यांनी मला फोन केला की अरे असं असं आहे आणि मला यांना पुस्तकं देण्याचे, तुझ्याकडे काही त्यांचा ऍड्रेस आणि नंबर वगैरे आहे का. मी म्हटलं नाही माझ्याकडे काहीच नाही. तर म्हणे मिळवता येईल का. मी म्हटलं विल डू, आपण प्रयत्न करू. पण प्रयत्न खरं सांगायचं तर त्यांनीच केले आणि आज त्यांच्यापर्यंत ती पुस्तकं पोहोचली. मूळ मुद्दा असा की तिथे एक जोगळेकर म्हणून आहेत, डॉक्टर जोगळेकर, त्यांनी त्यांच्यापर्यंत त्यांचं पुस्तकं पोहोचवले आणि डॉक्टर जोगळेकरांनी म्हटलं की तुझा आर्टिकल जर का मी ओडिया भाषेत ट्रान्सलेट करून त्यांच्यापर्यंत पोहोचवला तर आवडेल का. म्हटलं आवडेल, हरकतच नाही, कारण इतकी मोठी गोष्ट होती. तर तो इतका चांगला सुखद अनुभव होता. आता त्यांचा तो ओडियाचा ट्रान्सलेशन सुरू आहे, तर ते त्यांच्यापर्यंत लवकरच पोहोचेल आणि मग त्यांचं पण काहीतरी रिॲक्शन मला डेफिनेटली मिळेल. असे खूप छान अनुभव आहेत. तिसरा मला एक सांगायला आवडेल, एक तिथलात्री गावातले श्यामसुंदर पालीवाल म्हणून आहेत, ज्यांचं कामच इतकं सुंदर आहे की त्यांनी 111 झाडं लावली. हो. एक मुलगी त्या गावामध्ये जन्माला आली की 111 झाडं लावायची. आज त्या गावामध्ये लाखो झाडं आहेत वा. त्या गावामध्ये. तर त्यांच्यावरती लेख पब्लिश झाला. तो लेख आता सध्या काय आहे ना की विवेकचा ई अंक पण निघतोय. हं. आता PDF सहज शेअर होते व्हॉट्सअपला. सो त्यांचं एक अंक, एक त्यांचे भाऊ आहेत
नगरला, अहमदनगरला. तर त्यांना तो मिळाला आणि त्यांनी तो वाचला. त्यांनी मला फोन केला की ते म्हणाले की अरे खूप छान तुम्ही लिहिलं वगैरे वगैरे. मला पहिले लक्षातच नाही राहिलं. म्हटलं यार हा कसं काय, हे कुठे ते कुठे, काही कुठे कनेक्शन नाही. तर त्यांनी सांगितलं की हे माझे सख्खे भाऊ आहे आणि ते तिकडे असतात, मी नगरला असतो. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल म्हणे की त्यांना जी कामाची प्रेरणा मिळाली ती अण्णा हजारेंमुळे मिळाली. अण्णांच्या गावी जे राहिले राळेगावला, हं. आणि राळेगाव सिद्धीला, तिथून त्यांनी तिच्या कामाची सुरुवात केली. म्हणलं यार हा पॉइंट मला आत्ता कळतोय. ते म्हणाले की त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. आणि आता यांना मराठी येत असल्यामुळे त्यांनी त्यांना सगळं पूर्ण ट्रान्सलेट करून वगैरे सगळं सांगितलं की काय काय लिहिलं वगैरे. तर ते म्हणाले मला याच्याशी बोलायचं आहे. तर मग ते माझ्याशी बोलले आणि म्हणाले की मी यांना एक तुमच्या म्हणजे मी जे त्यांनी मला सांगितलं त्याचा एक व्हिडिओ बनवून मी तुम्हाला पाठवला आहे, तुम्हाला पाठवतो. म्हटलं यार व्हेरी गुड. सो असे काही काही छोटे छोटे इन्सिडेंट आहेत जे कुठेतरी आहेत पाठीशी. येस. आणि शुभा त्यांचा पण एक छान मेसेज आहे की वेळ पाहणे आणि शब्द पाहणे अगदी महत्त्वाचं, जसं संगीतात षडज पंचम महत्त्वाचे तसे. अगदी बरोबर. आणि विनय पवारांचा पण एक खूप छान प्रश्न आहे. खरं तर मला असं वाटतं की तुझ्या पुढच्या उत्तरासाठीचा हा प्रश्न आलेला आहे की प्रसिद्ध व्यक्तींवर लिहिलेला लेखाचा ड्राफ्ट चेक करून घ्यावा लागतो का, आणि त्यांनी काही सूचना किंवा करेक्शन्स दिल्या असं कधी झालं आहे का? करेक्ट नाही. मी खरं सांगू का, म्हणजे काय होतं ना की बरेचदा आपल्याला लिहिताना चुका होतात. आणि त्यातल्या त्यात कसं असतं ना की ही ऑलरेडी इतकी प्रसिद्धीच्या एका उंचीवरची माणसं आहेत की यांच्याबद्दल आपल्याकडनं काही चुका नको व्हायला. तर मी यांना काय करतो की मी लिहिल्यानंतर यांना सांगितलंय की मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही चेक करा, काही बदल असेल तर मला सांगा, मी तो करणार. तर तसंच होतं आणि त्याच्यातून माझं लेखन असतं आणि मी ते बोलतानाच क्लिअरच करून देतो. आणि त्यांच्याचकडनं त्यांचे फोटो घेतो. आता गुगलवर सगळ्यांचे अवेलेबल आहे, पण मी त्यांना सांगतो की तुमचा आवडता एखादा फोटो मला पाठवा. तर उद्या त्याच्याऐवजी कोणी उगाच हो. म्हटलं की अरे हा घेतला, कशाला पाहिजे बाबा, माझ्याकडे चॅट आहे आणि हे बघा. असं कालचा अनुभव आहे. अंकुर सीड बद्दल मी लिहत होतो आणि त्याच्यामध्ये असं झालं होतं की स्वर्गीय म्हणजे विजय एक मिनिट टाकून एक सेकंड. संजय काशीकर. नाही, डॉक्टर विजय काशीकर हां. आणि हां हां आणि शेंबेकर. तर त्यांनी मला एक तर काय त्याच्यामध्ये 6 बॉडी मेंबर्स आहेत. तर त्या सगळ्यांच्या याच्यावरती लिहिताना 3 स्वर्गीय आहेत. आता तो गमतीचा भाग झाला. तर मी लिहिलं आणि त्यांना पाठवलं. हो म्हणे तुम्ही एक मोठी चूक केली आहे म्हणे. म्हणलं काय झालं? हो म्हणे तुम्ही स्वर्गीय विजय शेंबेकर लिहिलंय म्हणे. म्हटलं चुकलं का? हो म्हणे हो, ते माझे सख्खे भाऊ आहेत म्हणे लहान आणि ते आहेत म्हणे. अरे म्हटलं सॉरी सॉरी, चूक झाली. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, पण त्याच्यातून एक शिकायला मिळतं. आणि मोस्टली सगळ्यांचं, बऱ्याच कमी लोकांचं मला आलं की एडिट कर किंवा काहीतरी चेंज कर, पण मोस्टली सगळ्यांचं तर होतच की छान लिहिलंय वगैरे वगैरे. तर ते आता नेहमीचे जे रिप्लाय येतात तर ते येतं. पण मी सगळ्यांकडनं खरं सांगू तर चेक करतोय. आणि मी आयुष्यात येणारी माणसं किंवा जे माझ्या याच्यामध्ये होते अलौकिक मुहावे पण लिहिताना, आणि त्यांच्याकडनं मी ते चेक करायचो, त्यांच्याकडनं एक अप्रूव्ह घेऊनच त्याच्यावरती काम व्हायचं. येस. अजून पुढच्या विषयाकडे जाते, पण तत्पूर्वी आकाशवाणीमध्ये आज सेवांकूर बद्दल तुमचं ब्रॉडकास्ट झालं. म्हणजे शर्वरी जोशी, तू आणि म्हणजे आकाशवाणीची जी एकंदरीत टीम होती आपली जुनी, तर या टीमसोबतचं एक आज ब्रॉडकास्ट झाला. तो अनुभव कसा होता तुझा? म्हणजे आता रिसेंट आपण कोविडच्या बद्दल जर बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा हे काहीतरी, माझ्यामध्ये शर्वरी आहे आपल्या आजच्या कार्यक्रमात, तर येस, तर त्याच्याबद्दलचा काय अनुभव सांगशील तू? शर्वरी खूप छान काम करते. शर्वरीचे लेख वाचनीय असतात. जसं आपण पुढच्या प्रश्नावरती येणार की फेसबुकवरती कोणाकोणाच्या टाइमलाईन ज्या मला पर्सनली आवडतात त्याच्यावरती, शर्वरी खूप हुशार आहे, भयंकर हुशार आहे. आणि तिच्यासोबत काम करताना मलाच खूप शिकायला मिळतं. ॲज पर तिच्या एजनुसार ती खूपच मॅच्युअर आहे आणि खूप छान लिहितेस. तर आम्ही पहिल्यांदा, आपण जसं हो. तू आणि आपण सगळ्यांनी मिळून आकाशवाणीला आयुष्य जगणारी माणसं केली, त्यावेळेला आपण एक असं ठरवलं नव्हतं की कोणा स्पेसिफिक घ्यायचं. फक्त आपल्याला एक होतं की सुमंत दादापासून त्याची सुरुवात करायची. येस. आणि आपल्याला त्याच्यामुळे खरं सांगायचं तर उर्मिला क्षीरसागरांचा परिचय झाला. हो. आणि बरेच अनुभव छान होते. नकुल होता, राज होता. सो तो एक अनुभव छान असतो. आणि कुठे असतं माहितीये का, मला काय वाटतं की आकाशवाणीची जी रेकॉर्डिंग रूम असते आणि त्याचा जो हेडसेट असतो तो घालून निदान एक फोटो असावा, ही एक तो मॅन्डेटरी असतो, आपल्याकडे पुरावा असतो त्याचा. तो
गावा वगैरे जरी वेगळं झालं आणि तो महत्वाचा असतं की तो घालून आपला एक फोटो असावा, ती एक मेमरी असते. पण मला याच्या व्यतिरिक्त सांगायला आवडेल की मला सुमंत दादांनी सांगितलं होतं की सर्वेश सर्टिफिकेट घेऊन ये. हं, आता मला त्यावेळेला पूर्ण नवीन होतं, सर्टिफिकेट काय? तर मी त्याला म्हटलं कुठलं सर्टिफिकेट, कधीच तर काही घेतलं नाही. म्हणाला अरे नाही, सर्टिफिकेट राष्ट्रपतीचं ऑथॉरिटी सर्टिफिकेट असतं, ज्याच्यामध्ये आपण कुठल्या सिरीजसाठी आणि हं. कुणाचं काय काय हे घेतलं होतं. तर ते त्याच्यासाठी म्हणून तो एक क्रेज होती की प्रेसिडेंट ऑफ इंडियाचं ऑथराईज केलेलं एक लेटर आपल्याकडे असतं. तो आकाशवाणीचा अनुभव कायम छान असतो आणि आकाशवाणीची टीम पण खूप छान, मनोज सर वगैरे खूप कॉपरेट करतात आणि त्यांच्या याच्यातल्या ज्या संकल्पना असतात त्या सहज प्रत्यक्षात उतरवायला मजा असते. तर त्याच्यामुळे त्यांच्याकडनं शिकायला मिळतं आणि त्याच्यानंतर तू होतीस, जाई, त्या लोकांना तर होतीच आणि ते दिवस खूप छान मजा होती त्यावेळेला. येस. आता पण येते, विषयच नाही. आता लेटेस्ट मध्ये आम्ही सेवांतूरच्या बद्दल जेव्हा हे केलं, हं. सेवांतूरनी आत्ताची जी सेकंड डे होती त्याच्यामध्ये खूप काम केलं आणि जर का त्याच्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी लिहिणार आहे त्याच्यावरती, कारण की अजून एक इंटरव्ह्यू यायचा बाकी आहे, तर त्याच्यावरती मी लिहीलच. पण तुम्हाला मी सजेस्ट करेल की शर्वरीच्या टाइमलाईन वरती तिने ते अनुभव लिहिलेले आहेत. अक्षरशः तिने ते हो, 3.5 मुहूर्त लिहिले आहेत. हो. अल्टिमेट आणि तिने आहेत. स्वतः अनुभवलेले आहेत ते, त्याच्यामुळे सुंदर शब्दात ते मांडले आहेत तिने. Yes. तर तिची इच्छा होती की सर्वेश दादा आपण याच्यावरती काहीतरी करायला हवं आणि त्यांचं पण काम पोचायला पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यातून आम्ही मनोज सरांशी ते डिस्कस करून तो कार्यक्रम खूप छान झाला. आत्ताच अर्धा तासापूर्वी एक दुसरी हो, आमची टीम आली. 5:30लाच झाला तो. येस. त्यांचे डॉक्टर्स पण खूप छान, ती टीम पण खूप छान होती. त्यांच्याकडनं बरेच नवीन छान मित्र वगैरे मिळाले आणि अनेक अनुभव छान असतात ते. आणि आजच्या नवोदित लेखकांनी काय काय प्रयोग करायला हवे, जसं तू सांगितलंस की कोणाकोणाच्या टाईमलाईन बघायला हव्या, कोणाकोणाच्या गोष्टी आपण म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आवडली, जसा उल्लेख मला आवडेल करायला अमृतचा, कारण ती एक वेगळीच व्यक्ती आहे, इतक्या एक्झॅक्टली. असंख्य पुस्तकांच्या दुनियेत रमणारं व्यक्तिमत्व आहे ते. तर अशी भरपूर लोक आहेत जे आपल्या वयाचे आहेत, नवोदित आहेत, तर अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आपण फॉलो करायला हव्या, म्हणजे ॲज अ सोशल मीडियावर जेव्हा आपण असतो त्यावेळेला. करेक्ट आहे. सायली, मी खरं सांगू का, सोशल मीडिया इतकं सुंदर प्लॅटफॉर्म आहे की टू ग्रो आणि खरंच इतके छान छान माणसं भेटतात. माझा सेम अमृतचा अनुभव मी सांगेन, म्हणजे तोही अनुभवच आहे. तर काय झालं की अमृतवरती मी माझ्या कॉलमसाठी लिहित होतो त्यावेळेला त्याचं काहीच माहिती नव्हतं. म्हणजे अक्षरशः मी खरं सांगेल तर मी म्हणजे त्याचं बुकलेट सुद्धा डाउनलोड केलं नव्हतं. हम्म. पण स्वयं आणि वेद दोन्ही प्लॅटफॉर्मवरती त्याचं जेव्हा मी वाचलं, ऐकलं, त्यावेळेला वाटलं की कुठेतरी याला पोहोचवायचं. इन बिटवीन द लाईन मी ते लिहिलं आणि सगळं ते पूर्ण त्याचा अभ्यास करून लिहिलं आणि त्याच्यापर्यंत माझा एक मित्र अभिषेक म्हणून, तो कॉलेजमध्ये राहतो, त्यांनी ते त्याच्यापर्यंत पोहोचवलं. त्यांनी पोहोचवल्यानंतर मला अमृतचा कॉल आला की अरे खूप छान लिहिलं वगैरे वगैरे वगैरे. आणि बाय लकीली तो नेक्स्ट मंथ नागपूरला येणार होता, रायसोनीमध्ये त्याचा कार्यक्रम होता. सो म्हटलं नक्की. ते लिहिल्यानंतर तो नागपूरला आला तर माझं एक लेक्चर होतं वणीच्या कॉलेजमध्ये, लोकमान्य टिळक. हम्म. तर ते म्हणाले की तुमचं नंतर घ्यायचं आणि याच्या आधी घेतलं तर तुम्हाला चालणार का? मी म्हटलं हो चालेल, आवडेल, कारण की याचं काम खूप मोठं आहे आणि तो खूप छान करतात. ऍक्च्युली बुकलेट ही कॉन्सेप्ट इतकी चांगली आहे हो. आणि कन्सिस्टंटली सातत्याने तुम्ही एखाद्या बुकवरचं त्याच्यावरती हे करलं म्हणजे जिस्ट, तो समरी जी देतोय ती वाचनीय आहे आणि त्याचा प्रवास पण खूप सुंदर आहे. तर मी सजेस्टही करेल की कला दालनमध्ये तो खूप फिट बसतो आणि आपण त्याला नक्कीच बोलू. येस. मी डेफिनेटली पण बोलेन. नक्कीच. तो त्याच्या प्रवासाबद्दल खूप जाणून घेण्यासारखं आहे. सो ते लिहिलं आणि तो नागपुरात आला. नागपुरात आल्यानंतर काही कोणाशी ओळख नाही, कामही त्याचं नवीन असल्यामुळे मग आमची खास मैत्री झाली आणि ते 2 दिवस खूप मजेत गेले आमचे. आणि ज्या मित्रांनी पाठवलं होतं त्याच्या घरासमोर जाऊन मी त्याला सरप्राईज दिलं की अभिषेक बाहेर ये. बाहेर आला, तो पाहायला आणि एकदम चक्क, अरे हे काय? अरे म्हटलं तू केलं ना माझ्यासाठी, मलाही त्याचं काहीतरी उत्तरायित व्हावं लागेल, सो मी त्याला हे केलं. तो अमृत पण खूप छान, त्याचं एक काम खूप चांगलं आहे, त्याच्याबद्दलही मस्त आहे. खूप तशी छान मांडणी. येस. रीता जाजूंचा प्रश्न आहे की तू जे अत्यंत गुणी व्यक्तिविशेष लिहितोस ते तू कसे निवडतोस? बापरे, छान प्रश्न आहे. लिहिताना खरं सांगू का असं मनातही नसतं, पण ते घडत जातं. म्हणजे आताचाच अनुभव असा आहे, जी आत्ताची सुरू आहे सिरीज उद्योगपतींची, हो. त्याच्यामध्ये मला प्रसन्न पटवर्धन हे नाव खरंच माहिती नव्हतं. माझा एक मित्र आहे तन्मय म्हणून,
तर त्यांनी मला म्हटलं की अरे सर्वेश इतकी छान लेख मला लिहितं तर तू प्रसन्न पटवर्धनांवर का लिहत नाही. म्हटलं कोण प्रसन्न पटवर्धन. तो म्हणे तू गुगल कर. मी गुगल केलं आणि मी चक्रावलो आणि म्हटलं प्रसन्न पर्पल ट्रॅव्हल्स मध्ये मी बसतो. पुण्याला वगैरे जाताना बरेच आपण प्रवास करतो. हो. पण ही एक मराठी माणसाची देण आहे हे नव्हतं माहिती. झालं तिथून आरांडी सुरू झालं आणि प्रसन्न पटवर्धनांना मी दुसऱ्या नंबरवर घेणार होतो ते 9व्या नंबरवर आले. त्याची पण एक मस्त किस्सा आहे तो. त्यांना मी व्हॉट्सअप करत होतो ते बघत होते पण कुठेतरी ते घाबरले होते की त्यांना असं वाटलं की त्यांचा एक अनुभव त्यांनी मला शेअर केला की सर्वेश म्हणे मी एका चॅनल किंवा एका याला मासिकाला इंटरव्ह्यू दिला. हम्म. त्या माणसाने म्हणे त्याचं पुस्तक काढलं उद्योगपतींचं. त्यांनी एक पुस्तक 1000 रुपयाचं असं ठेवलं आणि ते 1000 रुपयाचं एक पुस्तक अशी 100 पुस्तकं त्यांनी प्रसन्न पटवर्धनांना नेऊन दिली आणि म्हणाला म्हणे की मला 1,00,000 रुपये द्या. अरे तर बापरे. त्याच्यात झालं असं त्याच्यानंतर ते म्हणाले 2011 नंतर मी आजपर्यंत कोणालाही मुलाखत देत नाही. मी म्हटलं हो तसं काहीच नाही माझं. मला जस्ट ते म्हणाले मी घाबरत होतो की कसं काय. पण त्यांनी तो इन्सिडेंट शेअर केला. मी म्हटलं मी कुठे जर का बोललो तर डेफिनेटली सांगेल अरे बिनधास्त सांग काही हरकत नाही. पण असं ते तो प्रवास झाला आणि प्रत्येकाकडनं खूप छान होते ते अनुभव. निवडतो कसं खरं सांगायचं ना असं माइंडमध्ये म्हणजे विचारातही राहत नाही की कुठले निवडायचे. त्याच्यानंतर मला अनेक लोकांचे व्हॉट्सअप किंवा म्हणजे फेसबुक मेसेंजरवरती वगैरे मेसेजेस आले याच्याबद्दल लिहा त्याच्याबद्दल लिहा. पण एक असतं की ज्या वेळेला सुरुवात होते त्यावेळेलाच मला एंड कधी करायचं हे माहिती आहे. बरोबर. त्याच्यामुळे तो एक क्लिअर असतं आणि मी त्यांनाही म्हणतो की मी डेफिनेटली परत कधीतरी लिही. पण जेव्हा मी कुठली लेख मला लिहायला घेतो तर ती सुरुवात आणि त्याचा एंड त्याच्याबद्दल मी पूर्ण खात्रीपूर्वकच त्याच्यावरती काम करतो. ओके. जसं नवीन जनरेशनमधल्या कोणाकोणाच्या टाईमलाईन आपण फॉलो करायला हव्या त्यातलं आपण एक शर्वरीचं नाव सांगितलं दुसरं अमृतचं आहे आणि माझा एक पर्सनल प्रश्न तुला हा विचारायचा आहे की इतक्या वेगवेगळ्या प्रांतातल्या वेगवेगळ्या विषयांमध्ये लिहिणाऱ्या किंवा वेगवेगळ्या विषयांवर काम करणाऱ्या लोकांना या निमित्ताने का होईना तू शब्दात उतरवतो आहेस. तर जेव्हा यातल्या बऱ्याच लोकांची जेव्हा केव्हा नंतर भेट होते किंवा नंतर बोलणं होतं त्यावेळेला काय फिलिंग असतं मनात? वा छान प्रश्न आहे. असं फिलिंग म्हणशील ना तर मी बाबासाहेबांचा उल्लेख करेन. वा. बाबासाहेब पुरंदरेंचा. हो. बाबासाहेबांबद्दल तर काही बोलायचंच नाही. ते शब्द संपतात आणि प्रत्यक्ष अनुभूती घेण्याचं ते एक व्यक्तिमत्वच तसं आहे. तर गंमत त्याची सांगतो की बाबासाहेबांबद्दल वाचलं आणि त्यांना कुठेतरी भेटायची एक मनस्वी इच्छा होती. पुण्यात कधी होईल जाणं माहिती नव्हतं. तर ते नागपूरला आले. नागपूरला ते मकरंद दादाकडे उतरतात. मकरंद दादा साहित्य प्रसार केंद्राचा सर्वेसर्वा आहे. तर त्याच्याकडे ते मकरंद कुलकर्णींकडे दरवेळेला उतरतात आणि त्यांच्याकडे म्हटलं मकरंद दादा मी त्याच्याकडे पुस्तकं घ्यायला जातो नागपूरमध्ये ते एकमेव पुस्तकाचं ठिकाण आहे. तर त्याला म्हटलं अरे ज्या वेळेला बाबासाहेब येतील त्यावेळेला तू मला कळ. सांगायला आवडेल की जवळपास त्या गोष्टीला जवळपास 6-8 महिने गेले. त्याला कुठे होतं माहिती नाही. त्याने मला फोन केला सर्वेश बाबासाहेब येतात ते उद्या ये भेटायला. ही वेळ तू ये कधी पण. झालं मी त्याच्याकडे गेलो आणि पाहिलं प्रत्यक्ष आणि त्यांनी अक्षरशः असं दुरून मला बघितलं या नमस्कार केला. छान नाव विचारलं सगळं झालं. अरे यार म्हटलं काय म्हटलं यार खरंच हॅट्सऑफ आहे तो अनुभव. त्याच्यानंतर मग आम्ही परत दुसऱ्यांदाही भेट झाली कारण ते परत 2 महिन्यांनीच परत आले. आता कोविडमुळे त्यांचा प्रवास झाला नाही पण 2 महिन्यांनी परत आले. तर मी सध्या प्रज्ञालोक अभ्यासक मंडळामध्ये संपादकीय मंडळात आहे. तर आम्ही त्यांना प्रज्ञालोक द्यायला गेलो होतो. तो एक अनुभव आहे. आज गोटे आजोबा पण आहेत तर त्यांच्यासोबत आम्ही गेलो आणि खूप छान त्यांनी आमच्याशी गप्पा केल्या होत्या आणि अप्रतिम काही अनुभव इतके छान असतात. पण मी खरं सांगू का सायली कोणी निदान लिहून जरी पाठवलं त्या पर्सनल व्यक्तींनी तरी पण ते माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंटच मी समजतो. कारण की सध्या कोविडमुळे तर भेट होणं शक्य होत नाही. पण तो अनुभव खूप छान असतो. मी याच्यात एक उल्लेख करीन आशाताईंचा आशा बघेंचा. आज आशा बघे म्हणजे इतकं मोठं नाव आहे की ज्यांना 2006चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. पण प्रसिद्धी परांगमुख आणि मूर्ती लहान कीर्ती महान आणि अतिशय साध्या. म्हणजे त्यांच्या गुरुवरती त्यांनी एक कादंबरी लिहिली आहे आणि खूप सुंदर आहे. मामासाहेब देशपांडे त्यांचं नाव आहे. तर त्यांच्यावरती त्यांनी लिहिलेली कादंबरी ती 400 पानांची कादंबरी मी खरं सांगतो दिवस रात्र मी 2 दिवसात वाचून संपवली. ते इतकं सुंदर होतं
तर ती वाचल्यानंतर मी त्यावेळेला मुंबईला होतो, नागपूरला आलो आणि ज्यांनी मला ती भेट दिली होती त्याचा आशाताईचा परिचय खूप छान. तर तो बोलला की तू एक काम कर, त्यांच्याकडे जा आणि त्यांनी जे लिहिलं होतं समरी हं, बेळगाव तरुण भारतासाठी, तर ती त्यांना तू नेऊन दे. मी गेलो, बघितलं, म्हटलं बापरे, काय म्हणजे त्यांच्याकडनं बघितलं बिलकुल वाटत नाही. इतक्या सहज वावर असतो त्यांचा. कुठेही त्यांच्याकडे बघितल्यावर वाटणार नाही की या साहित्य अकादमीच्या सगळ्यात मोठा पुरस्कार घेतलेली ही व्यक्ती नागपुरात राहते आणि आपल्या जवळ आहे, पण आपण त्याचा कधी असा उपयोगच करून घेत हं. नाही. आणि मला कायम वाटतं की अशा लोकांच्या जवळ राहावं, ती ऊर्जा घ्यावी. आज एक उल्लेख असेल, कदाचित मला माहिती नाही प्रमिला मावशी आल्यात का, येणार होते, आपण काय असेल तसं व्यक्तिमत्व म्हणजे प्रमिला मावशी मेढे. हो. अल्टिमेट वय वर्ष आता सांगावं नाही असं, 90+ मी बोली, पण इतक्या उत्तम सोशल मीडिया म्हणजे इतकं उत्तम त्या व्हॉट्सअप फेसबुक वापरतात की काहीच त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. आणि मग लक्षात येतं की कायम कामात राहायचं आणि काही ना काहीतरी करत राहिलो ना की या लोकांची विलक्षण ऊर्जा आहे. म्हणजे खूप छान तो एक मला त्यांचा अनुभव मला सहवास मिळाला. जरी लाभला तरी वा आपल्यात वा. एक ऊर्जा. Yes. येस. ऊर्जा येते खूप छान छान. म्हणजे ही माणसं उगाच मोठी झाली नाही, खूप त्यांनी पण, आणि एका रात्रीत कोणी मोठे होत नाही हे नाही. मला लक्षात आलं. बरोबर. कन्सिस्टन्सी, येस. जिद्द, चिकाटी आणि सातत्य, तर ती मृण्मयीचा एक त्रिसूत्रीवर. मृण्मयीचा एक मेसेज आहे की हा. तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे यातील बऱ्याच व्यक्ती तुमच्यासाठी अनोळखी आहेत. तर त्यांच्याशी संवाद साधताना तुम्ही कुठले हो, प्रश्न विचारता किंवा कशा प्रकारे विषयाला हात घालता? प्रश्न आहे. बरं ठीक आहे, आता सगळ्यांनी माझे पत्ते उघडण्याचं ठरवलंय. ओके डन. मी सांगतो ते. ही लेख मला लिहिताना ना मी 10 प्रश्न माझ्या डॉकमध्ये सेव्ह करून ठेवले होते. आणि एक मी माझ्या ही जेव्हा लिहायला घेतली होती मराठी उद्योजक, तर त्यावेळेला मी एक समरी बनवली होती, जीस बनवला होता की मी बेसिकली काय देणार, तर त्याच्यावरती लिहिलं होतं आणि तेच सगळ्यांना मी पाठवलं. प्रत्येकाचे रिप्लाय मला इंडिव्हिज्युअल मिळाले. सांगायचा मूळ मुद्दा काय आहे ना की आपल्याकडे बरेचदा असं होतं ना की ही माणसं काय मोठी आहेत, ही माणसं काय हवेत असतील किंवा काय, पण मी खरं सांगू का, दे आर डाऊन टू अर्थ, दे आर सो काइंड आणि हंबल. हे जे शब्द आहेत ना ही सगळी यांना लागू होतात. म्हणजे माझा एक अनुभव आहे आणि मी सहज तेवढंच सांगतो आता सगळ्यांना की जसं आपण म्हणतो ना की गुगल किंवा एखाद्याने न्यूज बनवली, तर त्याच्यावरती नका जाऊ, तुम्ही त्या वैयक्तिक माणसाला भेटा, तुम्ही त्याच्याशी बोला आणि तो तुम्हाला समजेल. म्हणजे माणसांची ओळखच होते खरं सांगायचं तर. तर त्यावेळेला जेव्हा यावेळेला या लोकांशी बोलायचं होतं, तर त्यावेळेला मी सगळ्यांना ते पाठवलं. मला सगळ्यांचे रिप्लाय आले की आपण या वेळेला बोलू, या वेळेला बोलू. आणि मग मी तो वेळ शब्द पाहिला आणि मला असं वाटत होतं की या लोकांशी 10 मिनिटं तरी बोलावं. आणि कारण मी प्रश्न पाठवून कोणालाच ठेवले नव्हते, मी सहज बोलण्याच्या ओघामध्ये विचारले, कारण की एक इंटरॅक्शन होतं, मला त्यांच्याबद्दल कळलं त्यांना. आणि ही इतकी अनुभव संपन्न माणसं आहेत की ही जेव्हा आपल्याला 1-1 तास वगैरे देतात, सो आपल्याला पण एक 7वे आसमान पर वाटतं की आपण काहीतरी आहोत. तर तो एक अनुभव खूप छान होता आणि ओव्हरऑल त्याच्यातून छान मिळतं. पण एक आहे की अभ्यास करावा लागतो, ही हो. बोलता येत नाही अप टू मार्क, आणि तुम्हाला जितकं आहे तेवढं करावं लागतं, बरं. कारण आउट ऑफ द बॉक्स कधी जाऊ शकत नाही आपण. नाही. ती ऑलरेडी इतकी मोठी आहेत की कुठेतरी ते असतं. पण डेफिनेटली आता आफ्टर थोडंसं पॅन्डेमिक कमी झालं की आज एवढे आहेत प्रत्येकाशी रीच की त्यांना नक्की भेटायला आवडणार आहे. आणि रादर मला तर मी तर एकदम हेच आहे की भेटणारच. तर आहे नक्कीच. ते अनुभव. येस. आणि भाषा आणि भाषा प्रेम कसं टिकून राहू शकतं? खरं तर मला तुझ्या सोशल मीडियातल्या लिखाणापासून प्रज्ञालोककडे वळायचं होतं की प्रज्ञालोक या त्रैमासिकात सुद्धा तू संपादक मंडळात आहेत. तर नक्कीच फरक राहणार. सोशल मीडियावर लिहिणं वेगळं आणि कुठल्या एखाद्या रिनाऊंड संस्थेतल्या कुठल्या तरी त्रैमासिकात लिहिणं वेगळं. कारण प्रज्ञालोक या मासिकाची उंची एक आहे आणि वर्षानुवर्षे ती तशीच आहे. म्हणजे तिथलं लिखाण हे ऑथेंटिक असतं आणि जसं रिसर्च बेस असतं, जसं आपण मागे डिस्कस केलं होतं तसं. तर त्याच्यामध्ये ज्या वेळेला तू जोडल्या गेलास किंवा तू आणि प्रज्ञालोक हा संबंध कसा काय आला आणि कधीपासून हा संबंध आहे? प्रज्ञालोकमध्ये मी लास्ट इयर पासून ऍक्टिव्हली काम करायला लागलो. त्याच्यामध्ये गोटे आजोबा आजी दोघंही आज बघतात हो. आहेत. सो हां, तर श्रीनिवास गोटे हे आमचं खरं तर कौटुंबिकच नातं आहे आमचं. ते आजी आजोबाच आहेत. तर त्याच्याबद्दल मला खरं सांगायचं ना माहिती काहीच नव्हतं. पण सद्गुरुकृपा केवलम, आपण निमित्त मात्र असतो, वी आर लाईक रोबोट आणि ते आपल्याला चालवतात.
मला हेही सांगायला आवडेल की ज्यावेळेला मी या मोठ्या लोकांशी बोललो कुठलेही, तर त्यांचं म्हणणं तेच आहे की वी आर लाईक रोबोट. आणि तेच आहे की कुठली तरी एक शक्ती आपल्याला अनामिकतेने चालवत असते. सो मी तेव्हा प्रज्ञालोकमध्ये गेलो. आता त्या संपादक मंडळामध्ये मी इतका लहान आहे की कुठेच त्यांच्या बसतच नाही बेसिकली. पण आता ते त्यांचं मोठेपण आहे की त्यांनी संपादक मंडळात घेतलं. मला उल्लेख करावासा वाटेल तो म्हणजे डॉक्टर म.रा. जोशी, हो. ज्यांना संत साहित्याचा अभ्यासक पुरस्कार मिळाला आहे महाराष्ट्र शासनाचा. प्रसिद्धी परांगमुख व्यक्तिमत्व, इतकं शिकण्यासारखं आहे. सेम मूर्ती लहान कीर्ती महान आणि प्रचंड अभ्यास. म्हणजे सध्या मी सजेस्ट करतो बऱ्याच लोकांना की त्यांचं एक नारायणी नमोस्तुते मधून कॉलम रायटिंग सुरू आहे तरुण भारतामध्ये. म्हणजे अप्रतिम, किती तुफान लिहावं लोकांनी, त्याचं उदाहरण म्हणजे ते आहे. तर ते आमचे संपादक आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर लीना रस्तोगी, हो. त्या आहेत. संस्कृत विश्वातलं सगळ्यात मोठं नाव. सेम मूर्ती लहान कीर्ती महान. खरं सांगू का, लहान म्हणजे हाईटने लहान असणं हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे. कारण ओव्हरऑल मी ज्या ज्या लोकांना भेटलो ते सगळे तसेच आहेत. आणि म्हणलं, तो एक अनुभव खूप छान. आणि प्रज्ञालोक खरं सांगायचं तर त्याला 65 वर्षांची परंपरा आहे. वा. अप्रबुद्धांचा आशीर्वाद. हो. आणि अप्रबुद्ध म्हणजे अण्णासाहेब म्हणजे विष्णू केशव पाळेकर, हे इतकं मोठं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. आणि अप्रतिम म्हणजे त्यांचं साहित्य जे आहे ते इतक्या वेगळ्या उंचीचं आहे की त्याला कुठेच तोड नाही. आणि खरं सांगायचं तर प्रज्ञालोकमध्ये कुठली ऍड नाही. हो. तर दान म्हणजे जे दानदाते आहेत आणि वर्गणीदार यांच्या पाठबळावरती ते मानसिक सुरू आहे त्रैमासिक. आणि 65 वर्षाहून अधिक झाले आहेत. आता 70कडे येऊ आम्ही. तर ते इतकं सुरू आहे. आणि मला असं आवडलं की एखादा मासिक आणि इतकं छान, आणि त्यात आपला आवडता विषय म्हणजे मी खरं सांगू तर आध्यात्मिक बैठक आहे, सद्गुरूंची कृपा आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लिखाण करणं पण एक वेगळा विषय असो. ते सहसा मी सोशल मीडियामध्ये टाकत नाही, कारण की त्याची जी डेप्थ आहे ना ती तिथे नाही पोहोचत. बरोबर. पण पण कोणी जे मित्र असतील किंवा कोणाला नक्कीच जाणून घ्यायचं असेल तर त्या लोकांना मी स्वतः पर्सनली सजेस्ट करतो की त्यांनी प्रज्ञालोक घ्यावं. आणि आज बाय गॉड ग्रेस आमचे वर्गणीदारही तसे वाढतात आहे आणि छान आहे. आता एक आवडेल की तू पण त्याच्यामध्ये लिहावंस. नक्की. आणि मला एक आठवण सांगायला आवडेल की जेव्हा मी नागपूरला आले होते त्यावेळेला तू मला प्रज्ञालोक हे भेट म्हणून दिलंस. तर खरं तर त्याच्या आधीपासून आमच्याकडे प्रज्ञालोक येत होतं, पण तुझ्या माध्यमातून ते आलं आणि तू मला हक्काने सांगितलं की तू याच्यात लिहिण्याचा प्रयत्न कर. सो नक्कीच मी प्रयत्न करील. खरं तर म.रा. जोशींच्या बाबतीत बोलणं झालं. त्यांनी मला मेघदूतावरच्या टीकेचा अभ्यास दिला आहे. तो चालला आहे आणि लवकरात लवकर ते लिहून हो अशी इच्छा. आणि हां, तर आपला प्रश्न होता भाषा आणि भाषाप्रेम. जसं आता तू इतक्या सिरीज लिहिल्या, त्या सिरीजचं म्हणजे आता जिथल्या जिथल्या व्यक्ती तिथल्या भाषेमध्ये ट्रान्सलेट, जसं आता मगाशी तू एक इन्सिडन्स सांगितलं की ते ओडिसा भाषेमध्ये की ओडिसीमध्ये ते कन्व्हर्ट करणार आहेत. पण आपली भाषा आणि आपलं भाषाप्रेम हे कसं टिकून राहिलं पाहिजे असं तुला वाटतं, किंवा आपल्यासारख्या तरुणांनी कसं या गोष्टीकडे बघितलं पाहिजे? अच्छा. भाषा आणि भाषाप्रेम मी एवढंच सांगेन, दोन मराठी एकत्र आले ना तर आपण मराठीत बोलायचा प्रयत्न सरका केला तर भाषाप्रेम सहज राहील. मग ते कुठल्या कुठल्या काही याच्यात न राहील. पण दोन मराठी एकत्र आले ना तर छान मराठी बोलू शकतो. आणि मराठी आता काही बोलणं म्हणजे काही खूप शास्त्रशुद्ध मराठी नाही. आपण इंग्लिशचा सहज जो उपयोग करतो ना तो करून जरी केला आणि नॉर्मली जरी बोललो ना संवाद, तरी पण त्याच्याने भाषाप्रेम टिकून राहील. दुसरी गोष्ट छान छान वाचन. आणि मला काय असं वाटतं ना की जे वाचन आहे ते तुम्हाला ना एक ऊर्जा असते तुमच्या अवतीभोवती की तुम्हाला त्या वाचनापर्यंत कनेक्ट करते. मग रादर तुम्ही लोकांना तसे भेटता. याचाच उल्लेख करावा असं वाटेल ते म्हणजे धनश्री लेले. हो. धनश्री ते आहेत का माहिती नाही, ताई येणार होत्या. तर धनश्री ताईंचं सेम माझं असं होतं की या लॉकडाऊनमध्येच त्यांची ओळख झाली. अप्रतिम अमृत वक्ता. आणि खरं सांगतो की जिभेवर सरस्वती असणं म्हणजे काय ते म्हणजे धनश्री ताई. तर त्यांचं एक सोनचाफ्याची फुलं नावाचं ललित लेखनचं पुस्तक आहे, म्हणून मला पाठवलं. आणि आता खरं सांगायचं तर छान भेट पुस्तकं खूप येतात मला. आता मला कमी विकत घ्यावी लागतात, पण विकत घेतलेली खूप आहे. आणि खरं सांगायचं ना तो आनंद हा असतो की जेव्हा आपल्याला कोणी भेट म्हणून पुस्तक पाठवतो ना ते वाचताना मजा ती एक वेगळी असते जी मी सध्या अनुभवतोय. मला एक सजेस्ट करायला लावलं तेच की रेखा चौऱ्यांचं जे आहे ते रत्न भारताचं लता मंगेशकर, अप्रतिम पुस्तक आहे. 200 रुपयाचं पुस्तक आहे. पण खरं सांगतो की लता मंगेशकर काय आहे हे त्यांच्याचकडनं कळतं. आणि एक सर्वसामान्य बाई लता मंगेशकरांच्या घरी जाऊन 3 दिवस राहते. वा.
हा इन्सिडेंट जेव्हा त्यांनी मला सांगितलं, आय फील होणार की यार खरंच आहे, कुठली तरी एक अनामिक शक्ती असते, ऊर्जा असते, जी तुम्हाला तिथपर्यंत सहज घेऊन जाते. हा अनुभव मला कायम आयुष्य जगणारी माणसामध्ये आपल्याला पण आला. हो. आणि तो एक होताच. आणि सगळ्या लेखमालेमध्ये लिहिताना त्या व्यक्तीपर्यंत मी पोहोचलो, बाय गॉड ग्रेस आणि सद्गुरु कृपा. बस. येस. भाषा प्रेमासाठी तीच आहे की तुम्ही छान छान वाचा आणि मिळेल ते वाचा. हो. म्हणजे अमृतही कायम म्हणते, मला त्याचं आवडलं होतं की सर्वेश, जे मिळेल ते वाच. आणि असं काही त्याला बार्गेन को ठेवू की या वेळेला वाचू का, त्या वेळेला वाचू का, काही गरज नाही. वेळ मिळाला की वाच. एक पान वाच, एक शब्द वाच. आणि रोजही वाचलं पाहिजे असं मला वाटत नाही, कारण मी रोज वाचत नाही. माझा अनुभव, उगाच खोटं कशाला बोलायचं, रोज नाही वाचत, पण ज्या वेळेला कधी वाचतो. आणि आता काय होतं ना की सोशल मीडियामध्ये इतकं सगळं पडलेलं आहे वाचायला तेच. की ते एक आहे. पण बऱ्याच जणांचं आजही म्हणणं आहे की सोशल मीडियावर वाचण्यापेक्षा ताजं पुस्तक हातात घेऊन ते कोरे कोरे पानं पलटवण्यात जो आनंद आहे तो नुसतं स्क्रोल करण्यात नक्कीच नाही. ठीक आहे, पण काळानुसार आपण जे काही आता स्वतःमध्ये. याला मी थोडंसं इंटरप्ट करीन. येस. हाच मुद्द्याने मी मंदार जोगळेकरांशी बोललो होतो की हां. नवीन पुस्तक, नव्या पुस्तकाचा तो वास आणि ते सगळं. तर त्यांनी मला इतकं छान सांगितलं की सर्वेश, खूप छान आहे, ही कल्पना खूप छान आहे, याच्यावरती पण आम्ही खूप काम करतोय. म्हणजे ते पब्लिकेशनमध्ये बुकगंगा नावाचं एवढं मोठं त्यांचं पब्लिकेशन हाऊस आहे. तर त्यांनी असं सांगितलं की बघ, आता लॉकडाऊन होतं, त्याच्यानंतर इतके 2 वर्ष पॅन्डेमिक मध्ये चालले, डिलिव्हरी बंद होत्या, हो. लोकांना नवं हवं होतं वाचायला. अशा वेळेला काय कामात होतं, तर ई बुकच कामात. बरोबर. आणि हळूहळू या गोष्टीला लोक होणार आहेत की ई बुक म्हणजे कुठल्याही गोष्टीला ई रूपामध्ये लोकांना हवंय. आणि मग ते लोक मोबाईल, ज्यांना वाचायचं ना सायली, ते बरोबर कसं तरी हां, वाचतात. ते आहेच. तो पण विषयच ती आहे. ती मजा वेगळी. पण मी तुला खरं सांगू, आपली जनरेशन किंवा आपल्या नंतरची जनरेशन ही पूर्ण ई वरतीच राहणार. त्यांचं मला चॅलेंज होतं की सर्वेश, मी तुला चॅलेंज देतो की येणाऱ्या 5 वर्षात बघ, लोक ई बुकलाच खूप प्रेफर करतील. याची तर मजा वेगळीच आहे, नो डाऊट. मी स्वतः त्याच्यावरती हे करतो की पुस्तक हातात घेऊन वाचण्याची जी मजा आहे ना, ती एक वेगळीच आहे. त्याच्यामुळे तो एक, सॉरी टू इंटरप्ट यू. नाही नाही नाही, पण बरोबर आहे. तेच मी म्हणणार होती की जो मुद्दा तू आत्ता बोललास तोच मी सांगणार होती की गेले 2 वर्ष आपण घरात आहोत आणि परवाचा की कालच्याच न्यूजपेपरला असं न्यूज आहे की पुस्तकं म्हणजे दुकानं उघडल्यात, त्याच्यामुळे आता वाचकांना जरा चांगलं वाटतं आहे. पण तरीसुद्धा हे मला असं वाटतं, म्हणजे काय माहिती हे खरं आहे खोटं आहे, पण या 1.5 वर्षामध्ये जितकी आयुष्यात पुस्तकं वाचले नसतील ना कोणी, तितकी वाचली असतील. ट्रू. आणि दुसरी गोष्ट माहिती का, या 1.5 वर्षामध्ये ना, एक तर लोकांचं युट्यूब खूप झालं. हो. प्रत्येकाने प्रत्येकाच्या आवडीनुसार जे ज्याला आवडेल ते. प्रतिलिपी हे एक प्रतिलिपी. प्लॅटफॉर्म खूप येस. चालतं. मी सजेस्ट करेन, कारण माझी आई प्रतिलिपी वाचते, बरंच वाचते, तर ती त्याच्यामुळे ते एक होतं. आणि लोकांना जसं म्हणशील तर सोशल मीडियामध्ये लोकांचं तेच, तू जसं म्हटलं की स्क्रोल करायचं, आपला माणूस जसं लाईक करायचं, कमेंट करायचं. तेच बरोबर आहे. आणि अजून तुला एक. पण मी खरं सांगू सायली, हां. माझा एक असा अनुभव आहे. नाही बोल नाही, बोल. तू बोल तू बोल. माझा एक असा अनुभव आहे की लोक समोर रिॲक्ट होत नाही, पण ते आपल्याला इनबॉक्स किंवा व्हॉट्सअप किंवा या माध्यमातून ते टचमध्ये आहेत. हा माझा अनुभव खूप आहे. म्हणजे मला असं वाटत होतं की या माणसाचं लाईक नाही, या माणसाचं कमेंट नाही. तर असे लोक खूप आहेत आपल्याकडे, की जे लोक डेफिनेटली वाचतात, पण कुठेतरी ते समोर येत नसतात. बरोबर. मगाशी तू जो म्हटलं तसं त्या प्रश्नाकडे मी परत जाईल की कुठले पुस्तकं तू रिकमेंड करू इच्छितो आम्हाला की हे वाचले पाहिजे, किंवा आवर्जून त्या पुस्तकांचं आपण वाचन करायला हवं, किंवा संग्रही असायला हवं आपल्या. संग्रही असावे असे पुस्तकं. मी आता सध्याचं सांगेन की हे रत्न भारताचे लता मंगेशकर, रेखा चावरे, त्याच्यानंतर टाटायन आणि गिरीश कुबेरांचं बाकी सगळं जाऊ द्यायचं, पण त्यातल्या त्यात टाटायन इट्स टू गुड. म्हणजे मला सगळं म्हणतात अरे का बरं, मी म्हटलं की नाही, मराठीमध्ये इतकं चांगलं पुस्तक लिहून दिलं आहे तर मग व्हाय नॉट. बरोबर. त्याच्यानंतर मी भारती ठाकूरांचं नर्मदे हर, हे खूप सुंदर पुस्तक आहे. हे फक्त भूगंगावरती मिळतं आणि माझी बहीण पण ऐकते, तर तिच्यामुळे मला हे पुस्तक तिने घेऊन दिलं होतं त्यावेळेला, तर ते एक आहे. त्याच्यानंतर कुठली पुस्तकं पटकन आठवत नाही, कारण की बरेच वाचायला हो. तर त्याच्यामुळे ते एकदम असं क्लिक होत नाही. मला असं वाटतं सुधा मूर्तींचं साहित्य वाचायला सोपं आणि समजायला पण छान आहे. सुधा मूर्तींची तर सगळी पुस्तकं, लीना कोहली आणि उमा कोलकर्णी अनुवादित, माझ्या संग्रही आहे. मी तेही करेल सजेस्ट. इव्हन मारुती चितमपल्ली, हो.
म्हणजे मी तुला तो अनुभव सांगेल, मारुती चितमपल्लींचा पण अनुभव आहे. कारण अनुभवांची शिदोरी खूप पाठीशी आहे. मारुती चितमपल्लींचं मी रानवाटा वाचलं आणि जंगलाचं देणं, आणि ते वर्धेला असतात. तर मी आणि शुभाताई आम्ही लोक वर्धेला जाणार होतो त्यांना भेटायला. शुभाताईने त्यांच्यावरती खूप सुंदर एक डॉक्युमेंटरी बनवली होती. वा. म्हणजे कार्यक्रमच आहे बेसिकली. तर त्यांनी मला ती स्क्रिप्ट वगैरे पाठवली आणि मग ते इतकं छान होतं की कुठेतरी यांना एकदा भेटायचं. तो त्यावेळेला काय झालं की ते वर्धेत होते, विदर्भ म्हणजे महात्मा गांधी हिंदी युनिव्हर्सिटीमध्ये ऍज अ गेस्ट म्हणून तिथे 4-5 वर्ष राहिले असते जवळपास. तो त्यावेळेला ते नागपूरला आले आणि नागपूरला त्यांचं सगळं वाइंड अप करून लक्ष्मीनगरला त्यांचा जे फ्लॅट होता तो रिकामा करून ते आता सोलापूरला त्यांच्या पुतण्याकडे राहायला गेले. तर ते नागपुरात आले होते आणि मला माधवी कविश्वर म्हणून आहे नागपूरमध्ये, हो त्या माधवी ताईचा मला फोन आला, जिची आपण मुलाखत पण घेतली होती. ती हो. पण खूप छान काम करते फंडू लर्निंगच्या याच्यामध्ये. तो तिचा मला फोन आला की ती पुरतीमध्ये गेली आणि तिला ते दिसलेत बसलेले. ती गेली, नमस्कार केला आणि ती म्हणाली, अरे सर्वेश हे आले आहेत नागपूरमध्ये. अगेन साहित्य प्रसार केंद्र मारुती चितमपल्लीची सगळी पुस्तकं प्रकाशित करतात. सो मकरंद दादाला फोन, म्हटलं अरे दादा असं असं आहे. हो कुठे आहे तू? मी म्हटलं मी घरी. लगेच शेवाळकरांकडे पोहोच, आम्ही तिथेच येतोय. झालं, शेवाळकरांकडे गेलो. प्रतिम ते व्यक्तिमत्व, ऋषितुल्य, आणि खरंच जंगलाचंच देणं आहे ते आपल्याला, की अक्षरशः जंगल कसं बघावं, किती छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या पुस्तकातून आपल्याला मिळतात. निरीक्षण शक्ती खूप. निरीक्षण शक्ती. माझाच अनुभव सांगेल की लॉकडाऊन म्हणजे पॅन्डेमिकच्या आधी आम्ही फेब्रुवारीमध्ये बांधवगडला गेलो होतो. तिथे भेटलं काहीच नाही बघायला, पण आम्हाला ना रान कुत्रे दिसले. आता रान कुत्रे दिसणे म्हणजे खूप मोठी आहे. आणि आमचा गाईड म्हणाला की तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला जंगली कुत्रे दिसले, कारण सहसा त्यांची सायटिंग खूप कमी रेअर होते आणि आम्हाला ती झुंडच दिसली होती. सो आम्ही विचार केला, यार म्हटलं जंगलात कशाला आलोय बघायला, तो वाघ काही कधी दिसलं नाही. पण चितमपल्लींच्या पुस्तकातून मला कळलं की जंगल कसं बघावं. आणि त्यांनी लिहिलं होतं की त्यांनी जेव्हा ऑथेंटिक लिहिलं की तुम्हाला रानकुत्रे जर का दिसले तर तुम्ही नशिबान आहात, कारण त्यांची सायटिंग होत नाही आणि वाघावरती अटॅक करणारे म्हणजे रानकुत्रे. हे त्यांच्या पुस्तकात होतं. मग त्यावेळेला छान वाटलं, यार म्हटलं आपण त्यावेळेला एक फोटो नाही काढला. आणि मग तो एक अनुभव होता. पण मी सजेस्ट करीन ज्यांना खरंच जंगलांचा आवड असेल त्यांनी व्यंकटेश माडगुळकरांची पुस्तकं, त्याच्यानंतर मारुती चितमपल्ली, सुधा मूर्ती झालं, सुधा मूर्तींची पण पुस्तकं अत्यंत वाचनीय आहे. आणि अशी बरीच पुस्तकं आहे. हवं तर मी एकदा नक्की तुला शेअर करतो आणि आपल्या वाचकांना देता आली तर आपण नक्की देऊ. लिस्ट नक्की. बरीच मोठी आहे, येस. नक्की देऊ. येस. आता थोडं जर आपण म्हणजे आपल्याला असा तो मुद्दा घ्यायचा नाही, पण आपण जसं काल डिस्कस केलं की थोडं राजकीय लिहित असताना, कारण आता सध्या परिस्थितीत आपण खूप बघतो आहे की एखाद्या गोष्टी म्हणजे आपण टी व्हीवर बघतो, पेपरमध्ये बघतो, पण तरीसुद्धा आपल्याला त्याच्यावर काहीतरी वक्तव्य करावं असं वाटतं. अशी पण एकदा परिस्थिती येते आणि असे बरेच लोक असतात की जे राजकीय लिहित असतात. तर ते कशा अंगाने आणि काय कसं करावं, म्हणजे सेन्सिटिव्ह मुद्दा आहे असं म्हटलं तरी चालेल तो. कारण बरेच लोक काय वाचनापेक्षा तुम्ही काय लिहिलं हे बघण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. त्याच्यामुळे अशा वेळेला काय, म्हणजे तू काय सांगशील? छान प्रश्न आहे हा. राजकीय लेखन, खरं सांगू का, राजकीय लेखन करणारे खूप सुंदर म्हणजे स्वाती तुर्चेकर आहेत, या अप्रतिम त्याच्यावरतीच काम करतात. त्याच्यानंतर भाऊंचं तर सगळ्यांना माहितीच आहे आणि खूप छान लिहितात ते लोक. भूमिका त्यांची पूर्ण मान्य. मला काय म्हणायचं की सोशल मीडिया आपल्याला मिळालेलं प्लॅटफॉर्म आहे, तर उठसूट काहीतरी टाकलं असं नको राहायला. सोशल मीडियाचे डूज डोन्ट्स आपल्याला जर का माहिती राहिले वी कॅन, म्हणजे आपण डेफिनेटली एक चांगला रीच मिळवू शकतो. बरोबर. आणि कायम असं वाटतं की कुठल्याही एका विषयाला आपण बांधून घेतलं नको पाहिजे. मला एक आठवतं, माझा इन्सिडेंट आहे तो मी शेअरही करीन, काही हरकत नाही, त्याच्यामध्ये खूप चांगलीच गोष्ट असं नाही. पण मी एक मीम शेअर केलं होतं, आपण डिस्कसही केलं होतं. मी एक मीम शेअर केलं होतं जे होतं, राहुल गांधी असा हात वरती करतो आणि म्हणतो की कोणाला जॉईन करायचं बीजेपी, आई चला चला आपण जाऊ, अशा साईडचं ते मीम होतं. मीम शेअर केल्यानंतर मला लगेच विवेकजींची कमेंट आली, विवेक घसासींची, जी मी स्क्रीनशॉट अजूनही ठेवलाय. तर त्यांनी लिहिलं होतं की सर्वेश तू इतके वेगवेगळेशी हाताळतोस, इतक्या वेगवेगळ्या लोकांबद्दल इतकं हे करतो, तर कुठल्याही राजकीय पक्षाला बांधून घेऊ नकोस. आणि ते 1.5 वर्षापूर्वी इतकं क्लिक झालं की त्याच्यानंतर टिल द डेट नो राजकीय लेखन. आणि मला जाणवलं की खरंच आहे, इतक्या छान छान गोष्टी आहेत, त्याच्यामुळे इतके छान छान माणसं मिळतात आणि त्या माणसांच्या टाइमलाईनवरती जर का बघितलं ना, त्यांच्या राजकीय लेखनाचा राब पण नसतो.
लिहा, हरकत नाही, लिहायला पाहिजेच. कोणी ना कोणीतरी राजकीय पण लेखन करायला पाहिजे. मी सजेस्ट करेल प्रसाद देशपांडे नाव, हं. अप्रतिम लिहितो हो. राजकीय. ते हां, पण ते एकांगी नसावं. मूळ मुद्दा काय ना, ते एकांगी नसावं. राजकीय लेखन करताय ना, तर स्वाती तोरसेकरांचं लेखन बघावं. अप्रतिम ते इंटरनॅशनल अफेअर्स वरती लिहितात. भाऊ तोरसेकरांचं बघावं. न्यूट्रल. जर का आपण खरंच न्यूट्रल होऊन लिहिलं ना, तर राजकीय लेखन पण लोकांना आवडतं. राजकीय लेखनामध्ये होतं काय ना, तो एक इन्स्टंट रिॲक्शन असते ती, त्याच्यामुळे त्याचा रीच जास्त असतो डेफिनेटली. पण सातत्याने जर का लिहत राहिलं तर स्लो अँड स्टेडी विन्स द रेस या याच्यावरती. आणि सोशल मीडियामध्ये असं प्लॅटफॉर्म आहे ना की तुम्हाला सहज सोपं उपलब्ध झालाय, की इथे बरीचशी जी मंडळी आहेत ती माझी चांगली आता परिचयाची झालेली आहेत. बऱ्याचशा लोकांना मी पर्सनली ओळखतो. ते फक्त आणि फक्त सोशल मीडिया. म्हणजे गांधारचा प्रश्न होता, तर हं. गांधार नाशिकचा आहे. तेही खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्याच्याबद्दल बोलायला खूपशा गोष्टी आहेत. पण गंमत अशी की आता नाशिकला कुठे जाणार, तर सोशल मीडियामुळे हा कनेक्ट झाला. हो. सेम सायली पेशवे देशपांडे किंवा सगळ्यांमध्ये तरी चेष्टा करू नकोस रे. अं? अरे आला ना वाटतं, आहे का? बरं बरं बरं. सो अशी मित्र आहेत की जे लोक खरंच छान आहेत. आणि डेफिनेटली, आणि तो एक रीच डेफिनेटली चांगला असतो. पण काय मला असं वाटतं की राजकीय लेखन करणाऱ्यांनी पण बाकी विषय हाताळावे आणि करावं. जे आवडतं ते करायला हरकत काहीच नाही. नक्की. आपल्या नटराज क्रिएशनचे संचालक आपल्यासोबत आहेत. खरं तर तो प्रवासात आहे आज अच्छा. आणि पण तरीसुद्धा तो 2 मिनिटं आपल्याशी बोलू इच्छितो. दिगंबर, आवाज येतोय का? अ, मला तुमचा आवाज अतिशय स्पष्ट येतोय. फक्त माझ्या मागे खूप आवाज आहे, कारण मी ट्रॅव्हलिंग मध्ये आहे. येस येस, अ, येतोय पण. मी अगदी थोडक्यात सांगतो की सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन सर्वेश तुझं, की तू ज्या प्रकारे लेखन आणि वाचन क्षेत्राला पुढे नेतोयस, त्यानुसार या क्षेत्राला मरण नाही. त्यामुळे नाही. हे असंच चालू ठेव. कारण जे सुरुवातीला तू खरं तर म्हणालास की मी कोणी मोठा नाही, पण खरं तर तू मोठा आहेस. याचं कारण जिथे पबजी आणि मोबाईलच्या टिकटॉकच्या जमान्यामध्ये तू ज्या प्रकारचं लिखाण करतोयस, ज्या प्रकारचं वाचन आहे, हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. म्हणजे हे खरं तर नुसते शब्द म्हणून नाहीयेत. म्हणजे तू जो प्रवास सांगतोयस, तेव्हा मला खरं तर रिलेट करतोय स्वतःला, की मी त्या वयात ह्या गोष्टी काही मिळाल्या असत्या तर खरंच एक चांगलं झालं असतं. म्हणजे मी ते रिलेट करतोय स्वतःमध्ये. पण खूप चांगलं आणि खूप वेगळ्या प्रकारचं करतोयस. त्याची खरं तर गरज आहे. म्हणजे मी काही टेक्नॉलॉजीच्या अगेन्स्ट नाही, पण वाचन आणि त्यांनी येणारी समृद्धता, वैचारिक बैठक, आध्यात्मिक बैठक आणि त्यातनं होणारी प्रगल्भता, ह्या गोष्टी खूप म्हणजे ह्या वाचनाशिवाय होणं अशक्य आहे बेसिकली. त्यामुळे सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन की तू हा वारसा चालवतोयस पुढे. जसं सायलीने म्हटलं की आज पुलंच्याच दिवशी तुझ्याशी संवाद करण्याचा योग येतोय. याहून काही सुयोग्य दिवस नसावा माझ्या मते. आणि नटराज क्रिएशनला तू वेळ दिलास, आवर्जून वेळात वेळ काढून तू संवाद साधतोस. त्यामुळे त्यासाठी नटराज क्रिएशन तर्फे मनपूर्वक आभार मानतो. अ, खरं तर नटराज क्रिएशन का सुरू केलं किंवा त्याची पार्श्वभूमी माझ्या मते सायली सांगणं जास्ती संयुक्तिक ठरेल, कारण माझ्या मागे खूप आवाज असल्यामुळे ते फारसं तितकं संयुक्तिक होणार नाही. पण खरंच धन्यवाद. आणि आणि नागपूरला जेव्हा केव्हा योग येईल तेव्हा भेटूच. नक्की नक्की किंवा तू कधी मुंबईत आलास तर भेट होईलच. नक्की. आणि तुझ्या माध्यमातनं ज्या काही वेल नोन पर्सन्स ना जाणून घ्यायची जी मालिका चालू आहे, ती अशीच चालू ठेव. बाकी शुभेच्छा आणि परत एकदा धन्यवाद. धन्यवाद दिगंबर. आणि बेसिकली तुमचा जो हा उपक्रम आहे तो इतका छान आहे की बिंग आपण युथ आहोत म्हणून नाही, पण खरं सांगायचं ना की खूप छान लोक आहेत, पण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही ही वेगळी गोष्ट आहे. पण युथ खरंच डेफिनेटली खूप छान काम करतात. आणि जसं आपण अक्षयलाच पहिल्या याच्यामध्ये बोलवलं आणि त्यावेळेला मी होतो, तर मी सायलीशी आम्ही बोललो की सायलीला मी म्हणल्यावर तू पुण्यात आहेस आणि तू अक्षयला का नाही भेटत. आणि तो जो योग आला होता तो डेफिनेटली छान. आणि जे बोलवत आहात ते पण इतके सुंदर आहेत की ते सगळे तरुण आहेत आणि उमेदीचा काळ आहे त्यांच्या.
आणि सेम जसं तू म्हणतोय ना तसंच आहे की त्या लोकांना जर का आपण थोडंसं स्पार्क दिलं ना तर डेफिनेटली तो करंट जो आहे तो अजून हाय व्होल्टेजच होणार. सो खूप छान तो एक हा उपक्रमच इतका छान आहे आणि नावच इतकं छान आहे. आणि खरं सांगायचं तर आता जसं तू पु ल देशपांडेंचा उल्लेख केला तर सायली जाता जाता मी एकच करेल. सकाळी जेव्हा फेसबुकवरती बघत होतो मी तर माझा एक मित्र आहे सोहम देशपांडे, प्रतिम म्युरल्स आणि हे करतो, तोही येऊ शकतो आपल्या या उपक्रमामध्ये. खूप सुंदर आहे, ते व्यक्तिमत्व पण खूप छान आहे. तर त्यांनी एक शेअर केलं होतं पुलंचं एक वाक्य जे मी पण खूप आवडतं मला. तर ते असं होतं की आयुष्यात मला भावलेला एक गुण सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जागविल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. वा, आणि या 1.5 वर्षात आपण नक्कीच त्याचा अनुभव नक्कीच. घेतलेला आहे प्रत्येकाने. खूप छान वाटलं, खूप मजा आली. येस. आणि भयंकर परत येईल एकदा, मला आवडेल नक्की. नक्कीच 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 करू. बरं, अनुभवांसह. तृष्णाचा एक मेसेज आहे की प्रत्येकाचे आवडीचे वाचन विषय हे वेगवेगळे असतात. प्रत्येकाला प्रत्येक विषय वाचायला आवडतोच असं नाही. पण मग अशा वेळी जे अशा वेळी जे नवोदित लेखक आहेत ज्यांना लिहिण्याची इच्छा असते त्यांच्या लेखनाला असे वाचनाचे ठराविक विषय यामुळे काही अडचणी येऊ शकतात का? अडचणी वगैरे काहीच नाही. जे आवडतं, जसं आवडतं तसं लिहा. जर का काही चुका वगैरे समजा होत असतील तर डेफिनेटली सांगा, विल हेल्प. कारण की मी त्याच प्रवासातून गेलो. तर आपण सेम करायचो ना की आपण हो. लिहायचो आणि आपण एकमेकांकडे प्रूफ रिडिंग पाठवायचो. बाबा बघ. येस. Yes. आणि चांगल्या मित्रांशी डेफिनेटली. नटराज क्रिएशन म्हणजे दिगंबरनी आपल्याला इथे एक फीडबॅक फॉर्म दिलेला आहे चॅटबॉक्समध्ये, तो सगळ्यांनी भरून द्या. आणि त्याचं जे मगाशीचं बोलणं आहे ते मी पूर्ण करू इच्छिते की नटराज क्रिएशन ही संस्था अशाच म्हणजे हे व्यासपीठ अशा लोकांसाठी आहे की जे नवोदित आहेत. मग कला, लेखन क्षेत्र, जे जे उल्लेख तू आत्ता केलेस सर्वेश, की पुलंचं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये येणारा जो काही प्रत्येक विषय आहे त्या सगळ्या विषयांसाठी हे हक्काचं व्यासपीठ आहे. आजचं हे 6वं पुष्प आहे आमचं. पहिलं पुष्प आमचं वाचन ते अभिवाचन सुरू झालं, त्याच्यानंतरचा हा प्रवास दिलरुबा वादन म्हणा किंवा त्याच्यानंतर संगीतोपचार पद्धत म्हणजे ज्याला आपण म्युझिक थेरपी म्हणतो तिथपर्यंत, आणि आज तुझं हे पुष्प. तर अशी भरपूर पुष्प पुढे गुंफायची आहेत आम्हाला. आणि खरं तर या 2 वर्षात जसं तू म्हटलं की भरपूर गोष्टींनी आपल्याला एक अनुभव संपन्न केलं. त्याच्यामुळे हा विषय होता की प्रत्यक्ष कोणाला भेटता येत नाही आहे, नवीन विचारांचं देवाणघेवाण होत नाही आहे. त्याच्यामुळे या निमित्ताने का होईना, आणि तसं पाहिलं तर दिवसातले 7ही दिवस कोणी ना कोणी ऑनलाईन कुठल्या ना कुठल्या कामामध्ये बिझी असतो. तर या बिझी शेड्यूलमध्ये समजा आपण वीकेंड लोकांचा आनंददायी करू शकलो, निदान 1 तास तरी संध्याकाळचा, तर त्यानिमित्ताने नवीन लोकांची भेट होईल, त्यांच्याशी बोलता येईल, वेगवेगळे विषय आपल्याला डिस्कस करता येतील आणि एक नवीन अनुभव आपल्याला मिळेल, विचार एकमेकांचे कळतील. या अनुषंगाने केलेला हा उपक्रम आहे. आणि आजचं तुझं 6वं पुष्प आहे. तर खूप आनंद होतो आहे. आणि खरं पाहिलं तर वेळेचं बंधन जे आपण मगाशी म्हटलं की वेळ पळाली पाहिजे, तर येस. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, बिलकुल, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आम्हाला पण आवडेल तुला वारंवार बोलवायला, कारण तुझ्याकडला खजिना काही इतक्या लवकर संपलेला नाही आहे हे मला माहिती आहे. हो, आय नो. नाही, Yes. नक्कीच खूप आवडलं मला. आणि बेसिकली हे खरं तर ऑनलाईन गेट टुगेदरच होतं आपलं Yes. वीकेंडचं. आणि खूप छान मजा आली. माझे सगळे बरेच लोक आहेत इथे, सगळ्यांना Yes. मनापासून धन्यवाद. खूप छान वाटलं तुम्ही लोक आलात, माझ्या विनंतीला मान देऊन आलात. आणि मी खरं सांगायचं तर खूप लहान पण नको, अजून बराच काम करायचं. तेच. खरंच पण मजा आली. आणि सायलीनी पण खूप छान प्रश्न विचारले. रादर ती चांगली मैत्रीण असल्यामुळे तो आमचा ट्युनिंग आहे. तो मजा आली सायली. थँक्यू. तृष्णाचा एक छान मेसेज आहे, तुझं लिखाण जितकं सुंदर तितकंच तू सुंदर बोलतोस. या सुंदर बोलण्याची सुरुवात मला आठवते कुठे झाली. मी तो एक इन्सिडेंट शेअर करायचा. येस. बेसिकली साहित्य संघामध्ये एक मला वाटतं विवेकानंद युवा दिवस होता त्या दिवशी, युवा दिवस होता. युवा चेतना स्वामी विवेकानंद हा माझा विषय होता. विषय होता. आणि
गेल्यानंतर तिथे फक्त मोजून 4 लोक बसली होती. त्यात एक मीही होती. त्यात एक सायली पण होती आणि सायली त्यावेळेला माझी फेसबुकची मैत्रीण, पण मी फेसबुक वरती टाकलं तर ती तिथे ऐकायला आली होती आणि तिनेच माझे फोटो वगैरे काढले होते, ही वेगळी गोष्ट. तो विषय होता आणि मी छान तयारी करून वगैरे गेलो. मी, आई, सायली, तिथले ग्रंथ सहवासचे आणि माधवी ताई होती आपल्यासोबत. हा, माधवी ताईला अध्यक्ष बोलत होतो Yes. आणि 5-6 लोक होते. हो. काही नाही, मी तिथे फक्त माझी तयारी करून गेलो, पण तो एक अनुभव होता आणि तिथून सुरुवात झाली खरं म्हटलं तर. म्हणजे विवेकानंदांपासूनच 12 जानेवारी. हो. Correct. तर तो एक छान अनुभव होता. नाही, विवेकानंदांचं नव्हतं सर्वेश, विज्ञान दिन होता त्या दिवशी. मराठी भाषेत. विज्ञान दिन होता आणि विज्ञाननिष्ठ विवेकानंद हा तुझा विषय होता. यस आणि यस आणि त्याच्यानंतरच मग विवेकानंद 2-3 ठिकाणी मांडतात. हो. पण तो एक मजा होती. बरोबर. त्यावेळेलाच आपली ओळख झाली आणि आज तू इथे या कला दालनमध्ये मला बोलवलं, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि सगळ्या आपल्या माणसांचं तर आहेच, विषयच नाही त्यांच्याप्रती. मी गोटे आजी आजोबा दोघांचा विषय आभार मानील, कारण प्रज्ञालोक या संस्थेत ते जोडलेले आहेत आणि तुम्ही आलात, तुमचं पण खूप खूप आभार. आणि इथे उपस्थित सगळ्यांचेच आभार, कारण ते आलेत आणि हे नसते तर आपल्या बोलण्याला काही अर्थ नव्हता. तो एक फोन कॉल झाला असता आपला साधा. म्हणजे तुला खरं सांगायचं तर ग्वाल्हेरवरून माझी आत्या जॉईन झाली, त्याच्यानंतर रीताताई या नोएडावरून झाली. हो. तो रोल हे मला वाटतं की लघु भारताचं चित्र बिलकुल. इन शॉर्ट. येस. मजा आली, पण मजा आली, खूप छान वाटलं. आणि तुझ्याकडनं पण भरपूर आम्हाला तुझे पत्ते आज उघडता आले आम्हाला, त्याच्यामुळे त्याचा आम्हाला एक विशेष आनंद आहे. पण जोकसपाट, पण तुझं लिखाण असंच छान समृद्ध होत राहो. तुझ्या लिखाणात नाही, एक आम्हाला एक उत्सुकता लागते की आता पुढे काय लिहिणार आहेस तू, त्याच्यामुळे ती उत्सुकता अशीच ठेव कायम. याच्याबद्दल मला एक जाता जाता सांगायला आवडेल. मी वीणाताईंशी जेव्हा बोललो तर त्यांनी सांगितलं होतं की आपण विचार काय करतो ना की मी कसं पुढे माझे पत्ते उघडू, पण त्यांनी सांगितलं की सर्व पत्ते उघडू द्यायचे, आपल्याला नावं त्याच्यातून सुचत जातं. बरोबर. म्हणून त्याच्यामुळे पहिले मला वाटायचं की यार कोणी कॉपी तर करेल काय, आता विषय नाही येत. आता मला माहितीये की मला पुढे काय लिहायचं. तो एक छान हे होता की मोठ्या लोकांकडनं काही काही बारीक अशा गोष्टी जे जिस्ट असतं ना ते इतकं सहज मिळतं, त्याच्यातून मजा येते. पण खूप छान वाटलं सायली, ओव्हरऑल खूप मजा आली. बऱ्याच लोकांचा आपण 20-25 मिनिटं घेतली जास्त. हो. सॉरी फॉर दॅट. चालेल. यस. येस. ओके. सगळ्यांना बाय. यस, सगळ्यांनी काळजी घ्या. हो, घरी राहा, सुरक्षित राहा आणि लवकरच हा काळ संपो आणि आपण प्रत्यक्ष पद्धतीने नक्कीच भेटू. परत भेटू. येस. एक छोटासा फीडबॅक पण देतो. बोल बोल बोल. आज आई पण शेजारी बसली होती आणि तिने पण पूर्ण कार्यक्रम ऐकला आणि तिला एक खूप आवडला. तिच्याकडूनही तुला खूप शुभेच्छा असं तिने सांगितलंय. थँक्यू सो मच. काकूंना नमस्कार सांग. नक्की नक्की. आम्ही कधी भेटलो नाही सायली, पण बघ ही मैत्री आहे आणि खरंच सांगू ना तर त्याच्यामुळे सोशल मीडियामुळे खूप छान नवीन माणसं मिळाली आणि प्रत्येकाकडनं शिकण्यासारखं आहे. आणि डेफिनेटली गंधार पण खूप चांगला आहे. जाऊ दे आता जास्त बोलत पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा. विनयजी खूप धन्यवाद. विनय वरंडगावकर पण खूप छान लिहितात, ते बुलढाण्याचे आहे. सेम फेसबुक वरती आमची मैत्री झाली. मिनी भारताचं चित्र आहे असं तू मगाशी म्हटलं, ते खरं आहे. बुलढाणा, नाशिक, तू म्हटलंस. अरे वा वा. अजयजी नमस्कार. अजयजी, अजय नवरे पुण्यात असतात आणि खूप खूप छान वाटलं आणि खूप नवीन माहिती मिळाली. मनापासून धन्यवाद अजयजी, खूप छान, मनापासून धन्यवाद. ते पुण्यात असतात. चला आपण चला. हो 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 चालेल. पुढच्या रविवारी पुढच्या शनिवारी पण आपण अशाच एका नवोदित कलाकारासोबत भेटणार आहोत याच दालनात. तर घरी राहा, सगळ्यांनी सुरक्षित राहा आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हा काळ लवकर निवळला की आपण नक्कीच भेटू. पण हे व्हर्च्युअल गेट टुगेदर छान झालं आणि स्मरणात राहील आपल्या. मला पण मजा आली नक्की. येस. खूप छान वाटलं. ओके, चला बाय सगळ्यांना. सगळ्यांना बघायला.